संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व गुणास पंचांग प्रणाम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा व बौद्धजनांच्या राजमाता महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुव्य गतीने चाललेल्या धम्ममंगल कार्यास पंचांग प्रणाम. या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनाही सस्ने जय भीम. भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष विनोदजी वाकोडे गुरुजी व बौद्ध मित्र मंडळ या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विजय काकडे गुरुजी यांनाही सस्ने जय भीम. त्याचप्रमाणे आज आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी, त्याचप्रमाणे शाखेचे माजी अध्यक्ष संभाजी भोरे गुरुजी, शाखेचे उपाध्यक्ष भालेराव गुरुजी, बाळू भालेराव गुरुजी आणि वानखडे गुरुजी, नितीन जाधव गुरुजी यांना सर्वांना सस्ने जय भीम. त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका, बालबालक यांना सर्वांना सस्ने जय भीम. आज वर्षावार प्रवचन मालिका 2020 या मालिकेचे 5वे पुष्प गुंफण्यात येत आहे. तरी आजचा जो विषय आहे तो रतनसुत्त आणि या विषयाला न्याय देण्यासाठी रोहन रोडे गुरुजी न्याय देणार आहेत. तत्पूर्वी मी आजच्या पुष्पाचे अध्यक्ष काकडे गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी भगवान बुद्धाच्या चरणी पुष्प अर्पण करायचं आहे. साधु साधु साधु. त्याचप्रमाणे आजचे प्रवचनकार रोहन रोडे गुरुजी यांना विनंती करू की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करायचा आहे. ह्या साईडला
साधु साधु साधु। त्याचप्रमाणे संभाजी भोरे गुरुजींना विनंती करतो, त्याने मेणबत्ती प्रज्वलित करायचं आहे. साधु साधु साधु. त्याचप्रमाणे वानखडे गुरुजी यांना विनंती करू, त्यांनी आपलं अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे. साधु साधु साधु. त्याचप्रमाणे पुष्पपूजा, दीपपूजा आणि सुगंधपूजा झालेली आहे. आता सर्वांनी आपण त्रिसण पंचशील आणि वंदनासूत्र पठणाच्या सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादृटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु.
पाद सरोरहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन कुयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मच्च सङ्घं सुगततनुभव धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके च धूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभ्यं सभ्यठानेषु प्रतीतितं सारैकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोषौ गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्नभुजमुद्धारा भगवन्तामुसाकरा भक्तकाजा सौदार संगरी शस्त्रधरिता करी तापला हरिउरी रौद्ररूपा मुक्तिपदकोणता जीर्णस्मृतिदायिता उदारिता कविका मार्गसाजा राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानो बोलती सार्थसज्ञा शरणबुद्धास शरणधम्मास शरणसंघास मी भीमराजा 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 विपतिपति व्याय सब संपत्ति सिद्धिय सब रोगा विनाशाय भवेदिकायुदायकं सब दुःखा विनाशाय भवे निपाण संधिके भन्ते अनुगकत्वा परितं मृतमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सदा मुनिराजस सनन्तु सर्गमुखदा धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता ये सन्ता सन्तचित्ता ति शरणं शरणं एतं लोकं तरेव भूमा भूमा च देवा गुणगणा यावता सब्बकाल एते अयन्तु देवावर कनकमये मेरुराजेव सन्तो सन्तो सन्तोषयन्तु मुनिवरं वचनं श्रोतु मग्गसुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्षा देवास ब्रह्मणो यामेहि कथं कुर्यां सर्वसम्पत्ति साधकं सरेत अनुमोदित्वा समगा शासनरता प्रमादरहिता हन्तु अर्कासु विशेषतो शासनस्य च लोकश्च भूतो भवतु सर्वदा शासनपि च लोकश्च देवा रक्षन्तु सर्वदा सन्धि सुखी हन्तु सर्वे परिवारेतनो अनिदासुना हन्तु सर्वे अतिभिः राजतो वा सुरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उदकतो वा
पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नकटतो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असंनिटितो वा अशपुरुषितो वा चंडासी असमिगुण कुकराई विचिक मणिसप्प दिप्पी अचतरच सुकरमैस यक्करकसादी नाना भयतो वा नाना रोगतो वा नानापतो वा सब्बे अलंगान्तु सब पापस्य करण कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च मम्मि श्रुत्वा न धम्मकायेन पसति सवे धम्मधरोति यो धम्मानपमज्जति सवे सन्ता सुखी होन्तु सवे होन्तु सखेमिनो सब्बे भद्राणि पसन्तु मा कश्चित् दुःखमागम यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि अनन्तलिके सवेव भूता स्मृणा भवन्तु अतोऽपि सकच सुनन्त भाषितं तस्मै भूतानि समेत सभ्ये मेदं करोतं मनुष्यपजाय दिवाचरतो च हर्यबलि तस्मै नरकर्त अपमसाम् अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते इचितं पचितं तुय्यं क्षिप्रमेव समेजतु सर्वे गृह्णन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपना रसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च सतो निपाणसम्पत्ति इमिहाते समेजतु साधु साधु साधु। आत्ताच वंदना सूत्रपण झालेलं आहे आणि आजच्या पुष्पाचे अध्यक्षपद विजय काकडे गुरुजी यांनी स्वीकारावं अशी शाखेच्या वतीने विनंती आहे। सगळ्यांना चंदन शिवेने ते अध्यक्षासाठी निवडणूक आणली तर मला अभिनंदन आहे। काकडेने अध्यक्षाचं पद सांभाळावं। हे बी जगतवंदे जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले या महान पुरुषांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचप्रणाम। माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या महान मातांच्या विचाराला व त्यांच्या त्यागाला पंचप्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार तुमामा बोधाचार्यांचे जनक सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यागुणांना पंचप्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वर्तमान राष्ट्रीय अध्यक्षा ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्ममंगल कार्यास माझा पंचप्रणाम। कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन। तसेच
संस्थेचे सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना वंदन. तसेच शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा या शाखेचे अध्यक्ष विनोद वाकुडे गुरुजी, तसेच सरचिटणीस चंदन शिवे गुरुजी, उपाध्यक्ष बाळू भालेराव, तसेच बौद्ध मित्र मंडळाचे कोषाध्यक्ष वाल्मिक पवार, सदस्य भीमराव वानखेडे, तसेच कांबळे साहेब आणि बौद्ध मित्र मंडळाचे सरचिटणीस नितीन जाधव साहेब, तसेच आजचे प्रवचनकार आदरणीय रोहन रोडे गुरुजी आणि दिलीप गायकवाड आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना सविनय जय भीम. आज जी चंदन शिवे गुरुजींनी अध्यक्षपदाची सूचना आणली आणि त्याला अनुमोदन भालेराव साहेबांनी दिले, हे अध्यक्षपद स्वीकारून पुढील कार्य चंदन शिवे गुरुजी करतील अशी मी त्यांना साधू साधू साधू. मी आता आजचे प्रवचनकार रोहन गुरुजी यांना विनंती करू. त्यांनी आजचा विषय आहे रतनसुत्त कल्याणकारी रत्न. या विषयाला आपण दीप प्रज्वलित करून आपल्या सुरुवात करावी ही विनंती. दीप प्रज्वलित छोटी घ्या हां त्या छोटी घेऊन नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. कोटिशतसहस्रेषु चक्रवालेषु देवताय सानं पटिगन्नन्ति यञ्च वेशालियां पुरे रोगमनुसदोभिकां सम्भुतां द्विविधां भय्यां क्षिपमन्तर्धापेसि परितां तं भनामहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पाचवं पुष्प आहे ना. या ठिकाणी लुंबिनी वन बुद्ध विहार या ठिकाणी आयोजित या पुष्पाचा रतनसुत्त हा विषय घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. आजची जी परिस्थिती आहे करोनाची, त्या अशाच प्रकारची परिस्थिती बुद्ध काळामध्ये उत्पन्न झाली होती आणि त्यावेळेस बुद्धांनी या रतनसुत्तांचा उपदेश दिला होता आणि ती जी महामारी त्यावेळेस तिथे पसरली होती त्यामधून लोक महामारी नष्ट झाली. बुद्धांच्या प्रभावाने धम्माच्या प्रभावाने संघाच्या प्रभावाने रतनसुत्त संपल्यावर बुद्धांनी स्वतःच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काही चमत्कार नसून याच्यामध्ये काही नैसर्गिक कार्यकारण भाव आहे. जसं बुद्धांनी सर्व आपला उपदेश कर्म आणि फल याच्यावर दिलेलं आहे की त्याप्रमाणे ही घटना घडून आलेली आहे असं बुद्धांनी स्पष्ट सांगितलेलं आहे.
रतनसुत्तामध्ये बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न ह्या 3 रत्नांच्या गुणांचा, त्या गुणांनाच इथे रत्न म्हटल्यात आलेलं आहे. मला असा प्रश्न आला होता अभ्यासामध्ये की बुद्ध धम्म संघ हे रत्नंग पनितंग कसे काय. पनितंग म्हणजे रत्न आहेत, पण ते रत्नामध्ये पण श्रेष्ठ आहेत. सामान्य माणसासाठी रत्न ही खूप मोठी गोष्ट आहे. आपला आवाका फक्त सोनं चांदी इथपर्यंत असतो. रत्न म्हणजे आपल्या आवाक्याची बाहेरची गोष्ट आहे. पण हे जे रत्न आहे ते या रत्नांपेक्षा, हे जे भौतिक रत्न आहेत याच्यापेक्षा ही श्रेष्ठ आहेत. कारण की मी असं उत्तर लिहिलं होतं की हे जे बुद्ध धम्म संघ हे रत्न आहे ते माणसाला सर्व दुःखातून मुक्त करणार आहे आणि जन्मजन्मांतरीच्या संसरणातून दुःखातून मुक्त करणार आहे. म्हणून ते रत्न हे श्रेष्ठ रत्न आहे, भौतिक रत्नापेक्षा श्रेष्ठ रत्न आहे. खरोखर जर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये जर रत्न दिलं आणून दुकानातून, सोनाराच्या दुकानातून, तर ते रत्न त्याचं काय कल्याण करणार आहे का, त्याला दुःखातून मुक्त करणार आहे का, त्याला निर्वाणाकडे नेणार आहे का, तर कधीच नाही. हे आपल्या सर्वांनाच कळेल आणि शेवटी जाताना ते रत्न इथंच राहिल्याने माणसाला निघून जावं लागेल. तर ही सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून दुःख निवारण करणारं, तुम्हाला सर्व दुःखातून बाहेर काढणारं, निर्वाणाकडे नेणारं असं हे जे त्रिरत्न आहे तेच खरोखरचं काय आहे की रत्नंग पनितंग आहे असं म्हटलेलं आहे. रत्न आहे आणि रत्नामध्ये पनितंग म्हणजे रत्नामध्ये पण श्रेष्ठ रत्न आहे असं म्हटलेलं आहे. तर या रतनसुत्ताचा थोडासा मी अभ्यास केला आता येण्याच्या अगोदर, म्हणजे काही दिवस थोडा विचार केला. हे जे सूत्र आहे रतनसुत्त हे बौद्ध देशांमध्ये इतकं प्रचलित आहे आणि इतकं लोकप्रिय आहे की प्रत्येक वेळी त्याचं पठण होतंच होतं. कुठेही सर्वात जास्त जर मला वाटतं जर कुठल्या सुत्ताचं पठण होत असेल तर रतनसुत्ताचं पठण होत असेल या विश्वामध्ये आणि विशेषतः बौद्ध देशांमध्ये. आणि खरोखरच त्याला तितकं महत्त्व पण आहे. बुद्धांनी ज्यावेळेस ते म्हटलं होतं त्यावेळेस तिकडची महामारी नष्ट झाली, पाऊस आला, दुष्काळ नष्ट झाला. पण त्याचा प्रभाव आपण बोलणारे बुद्ध होते, संत होते. तर गुरुजी असे म्हणतात की एखादा संत पुरुष किंवा बुद्ध पुरुष जेव्हा सत्य वचन बोलतात तर ते वचन ते प्रत्यक्षात उतरतं, खरं होतं. आणि बुद्धांना रिक्वेस्ट केली होती तर त्यांनी त्याप्रमाणे ते सत्य वचन केलं आणि त्या महामारीतून वैशालीच्या लोकांची सुटका झाली. असं हे आजच्या परिस्थितीशी जुळणारं, साम्य असणारं असं हे रतनसुत्त आहे. आणि मला आनंद होतो आहे की तो मला विषय मिळाला देण्यासाठी. या रतनसुत्तामध्ये बुद्धाच्या गुणांचं जे गुण आहेत तेच रत्न आहे. बुद्धामध्ये जे गुण आहेत, विशेष गुण आहेत, क्वालिटी आहे तेच रत्न आहे. धम्मामध्ये जे रत्न आहे, क्वालिटी आहेत, गुण आहेत त्यालाच रत्न म्हटलेलं आहे. संघामध्ये जे गुण आहेत, क्वालिटी आहेत त्यालाच रत्न म्हटलेलं आहे. सुरुवातीला घटना अशी घडली की राजा प्रसेनजित, कोसलचा राजा प्रसेनजित, त्याच्यानंतर कुशीनाराचे मल्ल आहे तिकडचा राजकुमार बंधुल, त्यानंतर लिच्छवी महाली, वैशालीचा लिच्छवी महाली, हे तिघे लहान होते आणि ते गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी गेले होते. तक्षशिला असं नावाचं काहीतरी असं सांगितलेलं आहे त्रिपिटकामध्ये की एक त्यांची गुरुकुल होतं त्यामध्ये शिकण्यासाठी गेले होते. आणि ह्या वैशालीमध्ये बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ वैशालीमध्ये बुद्धांनी जे परिनिर्वाण होणार होतं बुद्धांचं, तर वैशालीमध्ये त्याची घोषणा केली होती बुद्धांनी की मी 3 महिन्यानंतर इथे परिनिर्वाणास प्राप्त होणार आहे. हे एक वैशालीचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट आहे आम्रपाली, जी जागतिक विश्वसुंदरीचा पहिला खिताब मिळवणारी आम्रपाली, ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पहिली येणारी आम्रपाली, जी नंतर बुद्धांची शिष्य झाली. त्यांनी बुद्धांना अरहंतपद तिने प्राप्त केलं, बुद्धांना आपलं आम्रवन दान दिलं, आपल्याकडे भोजनासाठी बोलवलं, आमंत्रित केलं आणि नंतर तिने गणिकेचा व्यवसाय सोडून ती अरहंतपदाला प्राप्त झाली. ही घटना वैशालीत घडलेली आहे. आम्रपाली पण वैशालीची होती. आणखी अशी तर खूप, जर ह्याला जर पाठीमागे बघत गेलं तर वैशाली, वज्जी किंवा हे लिच्छवी कसे उत्पन्न झाले ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तेवढी न घेता मी या प्रसंगाला अनुरूप जेवढी लागेल तेवढीच मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे.
तर अशा ह्या वैशाली बरोबर संबंधित घटना घडलेल्या आहेत इतिहासामध्ये. खरा इतिहास आहे, लिहून ठेवलेला आहे. तेव्हापासून याचं मुखोद्गत त्याचं पठण झालेलं आहे. नंतर काही संगीतीनंतर त्याला लिहिण्यात आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जी दुसरी संगीती झाली बुद्धांच्या नंतर 100 वर्षांनी वज्जींची, ती पण वैशालीमध्ये झालेली आहे. हे पण त्या वैशालीचं एक वैशिष्ट्य आहे. तर वैशाली हे असं लिहिलं आहे त्रिपिटकात, वैशाली हे असं गणतंत्र होतं, लोकशाही राज्य होतं त्यावेळेस एकमेव, की त्यामध्ये आत्ता जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जे कॉलम्स म्हणजे दिलेले आहेत, ते सर्व अधिकार त्यावेळेस वैशालीमध्ये होते. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य किती वरिष्ठ त्या ठिकाणी राजा असो किंवा अधिकारी हो, त्यांचं एक संसद होतं, संसदमध्ये काही लोक होते. जर त्या ठिकाणी जर त्याला कंप्लेंट करायची असली, जशी आता त्याला आपल्याला काय म्हणतात ते सगळ्यांना त्याची हे आहे आपलं विचारण्याची मुभा आहे, त्याला बंधन नाही, लोकशाही आहे, आपण पंतप्रधानांना पण विचारू शकतो. तसं त्यावेळेस हे जे लोकतंत्र होतं ते सर्वात उत्कृष्ट होतं. आणि सामान्य माणूस पण काही त्याला विचारायचं असलं तर मोठ्यात मोठ्या माणसाला, राजाला सुद्धा विचारू शकत होता. अशी त्या ठिकाणी पद्धत होती. आणि न्याय मागायचा असला तर न्यायालयामध्ये पण आत्ता जशी पद्धत आहे, जसं छोटं कोर्ट आहे, मोठं कोर्ट आहे, हाय कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, तिथे आपण दाद मागू शकतो, अशी व्यवस्था त्या ठिकाणी वैशालीमध्ये त्यावेळेस होती. आणि तिथून पण न्याय झाला, त्या ठिकाणी पण न्याय मिळाला, तर त्याला इच्छा असली तर तो संसदेमध्ये यायचा, त्यांना मागायचा, तिथेही न्याय मिळालं. म्हणजे सर्व पायऱ्या झाल्यावर त्याचं जर समाधान झालं नाही त्या व्यक्तीचं, तर तो मग राजाकडे जायचा, त्याला विनवणी करायचं की मला न्याय द्या असं. म्हणजे इतकी त्याला मुभा होती, इतकं ते एकदम लोकतंत्र स्वच्छ आणि चांगलं होतं त्यावेळेसचं. आणि वज्जी जे लिच्छवी जे वैशालीचे लोक होते ते खूप, म्हणजे जसं आता मुंबई सगळीकडे प्रसिद्ध आहे भारतामध्ये, मुंबईत आलेला माणूस जर राहिला तर परत जात नाही, कारण इथं सगळंच मिळतं. अशा प्रकारे ती खूप चांगली सर्व गोष्टींनी युक्त अशी ती नगरी होती. सर्व काही तिथे होतं त्या ठिकाणी. बुद्धांनी एके ठिकाणी जेव्हा वैशाली आम्रपाली जेव्हा बुद्धांना आमंत्रण देऊन आनंदामध्ये वापस जात होती घरी, तिच्या भोजनाचं आमंत्रण देऊन, आणि तिकडून लिच्छवी येत होते, तर लिच्छवींचा खूप लोक होते ते एका तर बुद्धांनी सांगितलं, लांबूनच बघून भिक्षूंना सांगितलं की भिक्षू बघा ते लिच्छवी. म्हणजे ते राहण्यामध्ये पण इतके सुंदर राहायचे की काही पिवळे आहे तर पूर्ण पिवळा ड्रेस घालणार, काही निळा आहे तर पूर्ण निळा घालणार असं वर्णन केलं आहे. काही लाल असलं तर मॅचिंग पूर्ण लाल घासणार, अंगामध्ये परिधान करणार, वस्त्र लाल, अलंकार लहान, मुकुट वगैरे, फेटे वगैरे हे त्यांचं. आणि त्यांची परिधानाची पद्धत पण वेगळी असायची, एक विशेष असायची की माणूस आकृष्ट होईल असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंना, भिक्षू ज्यांनी देवतांना पाहिलं नसेल तावतींस, बुद्ध म्हणतात त्यांनी या लिच्छवींना बघा, असे आहेत ते. आणि त्यावेळेस आम्रपाली जेव्हा आमंत्रण घेऊन चालली होती आणि आनंदामध्ये चालली होती, तर ती म्हणजे ते जे राजे महाराजे येत होते, ते लिच्छवी लोक, राजपुत्र येत होते बुद्धांकडे, तर ते तिकडे थांबले, त्यांच्या रथाला रथ घासला तिचा, आणि त्यांनी मग थांबवले, जसं आपण ब्रेक मारतो एकामेकाला ओव्हरटेक करताना थांबले. आणि ते बोले, अरे आम्रपाली काय एवढी आनंदाचं आहे, काय घडलं तुझ्याबरोबर? तर बोले, मी बुद्धांना घरी आमंत्रण दिलं, याच्यापेक्षा मोठं मला आनंदाची गोष्ट काहीच नाही आहे. अरे त्यांनी कपाळावर हात मारून घेतला, अरे आम्ही उशिरा आलो वाटतं. त्यांनी त्यांना आम्रपालीला रिक्वेस्ट केली, आम्रपाली हे तुझं आमंत्रण आम्हाला दे, आम्ही बुद्धांना उद्या भोजन देऊ. तर ती बोलली नाही, तिने ते अमान्य केलं. आम्रपाली म्हणाली की तुम्ही मला संपूर्ण वैशाली जरी दिली, ते बोलले की आम्ही तुला अमुक देऊ तमुक देऊ असं आम्हीच दिलं. ते बोलले तुम्ही मला पूर्ण वैशालीचं राज्य दिलं तरी पण मी हे भोजनाचं निमंत्रण तुम्हाला देणार नाही. तर कशा प्रकारे भिक्षुनी नंतर ती अरंत झाली आणि किती लोकांना, किती भिक्षुनींना तिने अरंत होण्यासाठी मदत केली, ह्या मार्गावर पुढे जाण्यासाठी मदत केली. तर असे ह्या वैशालीच्या गोष्टी आहेत. आणि सुरुवातीला मी सांगितलं की कौशल ही वैशाली त्याच्यामध्ये लोकतंत्र असल्यामुळे बिंबिसार जो होता, बिंबिसारचं मगधमध्ये राज्य होतं आणि ह्या दोघांच्यामध्ये एक नदी होती. बिंबिसारच्या इथून 5 किलोमीटरवरती गंगा नदी होती, जायला 5 योजन. 1 किलोमीटर म्हणजे 1 योजन म्हणजे 16 किलोमीटर. तर 5 योजन होती. आणि ती नदी क्रॉस केल्याच्या नंतर जे वैशाली होतं ते 3 योजन होतं, म्हणजे 1 किलोमीटर 16. म्हणजे बुद्धांनी जो प्रवास केला तो इकडे 5 दिवस आणि तिकडे 3 दिवस केला आणि नंतर ते वैशालीला पोहोचले, अशी तिथे नोंद आहे.
असं काय खोटं खोटं कुणी सांगितलेली गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट त्रिपिटकामध्ये इकडे तिकडे नोंद केलेली आहे. ही जी रतनसुत्ताची जी रतनसुत्त आहे ते खुद्दक पाठामध्ये आहे. जे सुत्तपिटकाचं ते खुद्दक पाठ म्हणून जे पुस्तक आहे 15 पुस्तकामधले पहिलं, त्याच्यामध्ये ही रतनसुत्त आलेलं आहे. त्याच्यानंतर सुत्तनिपातामध्ये हे रतनसुत्त आलेलं आहे. आणि ह्याचे जे गोष्ट आहे ह्याच्याबद्दल जे विश्लेषण आहे ते अठ्ठकथेमध्ये आलेलं आहे. तर मी पण थोडंसं त्याच्याबद्दल एवढं दिवस मी पण लक्ष दिलं नव्हतं, पण मला सांगायचं म्हणून मी लक्ष दिलं की हे काय आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की रतनसुत्तामध्ये सुरुवातीला त्यांनी बुद्ध हे रत्न कसे आहेत, बुद्धाचे गुण सांगितलेले आहेत पहिल्या कडव्यामध्ये. दुसरं जे कडवं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 कडवे आहेत, त्याच्यामध्ये धम्माचे गुण सांगितले की धम्मामध्ये काय क्वालिटी आहे आणि कशामुळे ते रत्न आहे. गुण आहे म्हणून रत्न आहे, क्वालिटी आहेत म्हणून रत्न आहेत. तर ते असामान्य आहेत, इतर लोकांमध्ये नाही, सामान्य ह्याच्यामध्ये. तर बुद्धामध्ये आहे, धम्मामध्ये आहे. 2 गाथा आहेत त्या धम्माच्या क्वालिटी सांगणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर 6 गाथा आहेत त्या संघाच्या क्वालिटी सांगणाऱ्या, संघाच्या गुण सांगणाऱ्या गाथा आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एक गाथा आहे ती बुद्धाचे गुण सांगणारी आहे. वनप्प गुंबे यथा फुस्सितग्गे गिम्मान मासे पठमसमी गिम्मे ही. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक बुद्धाची गाथा आहे. आणि शेवटी अरंत झालेल्या भिक्षूंबद्दल एक गाथा आहे ज्यांनी फलं प्राप्त केलेलं आहे त्यांच्याबद्दल. आणि मधल्या ज्या संघाच्या गाथा आहेत 6 त्याच्यामध्ये स्त्रोतापन्न व्यक्तीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांनी फळं प्राप्त केलं आहे. जेव्हा आपण विपश्यना करतो किंवा दुःखमुक्तीची साधना आहे असं म्हणतो, बुद्धांनी शिकवलेली, सर्व दुःखातून मुक्त करणारी, भवसंसरणातून जन्मजन्मीच्या मुक्त करणारी, त्याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करतो किंवा एखादा साधक किंवा एखादा भिक्षू बुद्धांकडून शिकतो किंवा आता पण तेव्हा तो ह्या 4 अवस्थांमध्ये जातो. पहिली अवस्था, पहिल्यांदा तो निर्वाणिक अवस्थेचा अनुभव घेतो, त्याला सोतापत्ती म्हणतात फल. त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था आहे त्याला सगदागामी, तिसरी आहे ती अनागामी अवस्था, तिसरी निर्वाणिक अवस्था, आणि चौथी आहे ती अरंत अवस्था. ही सिमिलर टू बुद्धा, म्हणजे बुद्धासारखी ती अवस्था आहे. बुद्ध जसे मुक्त झाले तसा तो अरंत पण मुक्त झालेला असतो. पण बुद्ध होण्यासाठी जे करावं लागतं ते अरंताला करावं नाही लागत. आयता आयता त्याला बुद्धाने दिलेला मार्ग आहे, त्याच्यावर चालून तो अरंत होतो. आणि त्याच्यामुळे बुद्धाने विशेष प्रयत्न केलेच असतात म्हणून बुद्धाकडे विशेष क्वालिटी असतात. काही बुद्धांकडे इद्धी असतात, सुपर नॉर्मल पॉवर. काही बुद्धांकडे बुद्धांनी काही ठिकाणी ते प्रातिहार्य दाखवलेलं आहे, इद्धी दाखवलेली आहे. काही ठिकाणी बुद्धांनी आपल्या बौद्ध धम्मामध्ये सच्चिक्रिया म्हणून एक भाग आहे, सच्चिक्रिया, सत्यक्रिया, ते पण केलेलं आहे. उदाहरणार्थ अंगुलीमाल जेव्हा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण सच्चिक्रिया काय आहे मी सांगतो थोडक्यात. अंगुलीमाल जेव्हा गावातून आला, हजारो लोकांची हत्या केली, भिक्षू झाला. गावातून येताना त्यांनी एका झोपडीमध्ये एका महिलेचा आवाज ऐकला. प्रसूतीच्या वेदनेने ती विवळत होती आणि त्याच्या मनामध्ये तो संत झाला होता, धम्मामध्ये प्रतिष्ठित झाला होता, फल प्राप्त केलं होतं, संत झाला होता. मनामध्ये इतकी करुणा आली की अरे, तिचा आवाज त्याला ऐकून त्याला इतकी करुणा निर्माण झाली आणि तो थेट बुद्धांकडे लवकर लवकर गेला आणि बुद्धांना त्यांनी विनंती केली. बघा इतका क्रूर माणूस धम्मामध्ये आल्यावर कसं त्याचं हृदय परिवर्तन झालं. बुद्धांना त्यांनी विनंती केली की त्या ठिकाणी मी येत होतो, तो गावामध्ये ती एक बाई झोपडीमध्ये मी विवळण्याचा नाही, मला काही सहन झाला नाही, तुम्ही कशी पण तिची सुटका करा, असं मी बुद्धांना तो प्रार्थना करायला लागला. तर बुद्धांनी त्याला सांगितलं. गिरमानंद सुत्तामध्ये पण जेव्हा आनंद बुद्धांकडे गेले आणि सांगितलं की अमुक अमुक भिक्षू, गिरमानंद भिक्षू आजारी आहेत खूप, बुद्धांना सांगितलं, रिक्वेस्ट केली, तुम्ही चला आणि त्याच्याकडे ना त्याला तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करा, मग तो दुःखातून मुक्त होईल. तर बुद्धांनी तेव्हा पण आनंदाला सांगितलं होतं, मी नाही जात आनंद, तू जाऊन त्याला ह्या 10 सह्या सांग, तो कदाचित ह्या दुःखातून उठेल. बुद्ध असे नाही म्हणाले की मी असं काहीतरी जादू करतो आणि रोगराई दूर होईल, की त्याच्यावर मी आशीर्वाद देतो आणि त्या गिरमानंदाचा दुःख दूर होईल, असं कुठंच नाही. इद्दी होत्या. बुद्धांनी चमत्कार पण दाखवले. काही विशेष गोष्टी बुद्धांकडे असतात. उदाहरणार्थ बुद्धांनी आनंदाला सांगितलं होतं की ज्यावेळेस बुद्धांनी घोषणा केली की मी 3 महिन्यानंतर परिनिर्वाणास प्राप्त होणार आहे, तर आनंद रडू लागला आणि आनंदाने बुद्धांना सांगितलं, रडायला लागला आणि बोला, नाही नाही तुम्ही राहायला पाहिजे, तुम्ही एवढे दिवस नाही, माझं काय होईल. बुद्धांनी काय, आनंदाने काय फळ प्राप्त केलं नव्हतं अंतिम, आणि रडायला लागला. आणि बुद्धांबद्दल खूप अटॅचमेंट पण होती त्याला, भाऊच होता बुद्धांचा, है ना. त्यांनी रिक्वेस्ट केली पण बुद्ध बोले आता वेळ निघून गेलेली आहे. ह्या ठिकाणी मी सांगतो बुद्धांकडे काय स्पेशल हे असते ते पॉवर. करू ना. तर बुद्धांकडे काही अशा विशेष
पॉवर असतात ते दुसऱ्यांकडे नसतात किंवा विशेष विद्या असतात. सामान्य जे काही साधक आहेत ते पण काही असे छोट्या मोठ्या गोष्टी करून दाखवू शकतात, पण त्याला एक लिमिटेशन आणि काही हे आहेत. म्हणजे असं अंधश्रद्धेमध्ये जाऊ नये, त्याला काही कारण आहे काय. ते तर काय आपण इथे सर्व काही गोष्टी बोलू शकत नाही. तर बुद्धांना जेव्हा आनंदाने रिक्वेस्ट केली तर बुद्धांनी सांगितलं की आता वेळ निघून गेलेली आहे. तुला मी खूप वेळा अगोदर हिंट दिली होती, सांगितलं होतं काही मार्गाने की मी हे निर्वाण प्राप्त करणार आहे, पण तुझ्या ते लक्षात आलं नाही. आणि तू जर मला 3 वेळा रिक्वेस्ट केली असतीस तर मी कदाचित 2 वेळा नाकारली असती, पण 1 वेळा मी तुझं म्हणणे मान्यच केलं असतं शेवटी. कारण आनंदावर त्यांचा विशेष लळा होता, त्यांनी खूप सेवा केली होती बुद्धांची. आणि आनंद व्यक्तित्वच तसं होतं की त्याला. हां, आणखी एक वैशालीची मला गोष्ट आठवली की या ठिकाणी महाप्रजापती गौतमी 500 भिक्षुणींसह इथे भिक्षुणी संघ स्थापन केला होता. हे एक विशेष मला आता आठवलं. तर मग बुद्धांनी सांगितलं की तू जर मला रिक्वेस्ट केली असतीस तर मी आणखी कल्पभर थांबलो असतो, क्योंकि कल्पाचा थोडा भाग थांबलो असतो. कल्प म्हणजे करोडो वर्ष झाले, पण मी थोडा भाग तुझ्या रिक्वेस्टमुळे थांबलो असतो. कल्पभर पण हे बुद्ध स्वतः सांगतात की माझ्यामध्ये ही पॉवर आहे की मी थांबू शकलो असतो. बुद्धांमध्ये असते ती, दुसरं कोणामध्ये नसते पॉवर. ही जी विशेष गोष्ट आहे ती हाच बुद्धांमध्ये आणि दुसरे जे फलप्राप्त आहेत त्यांच्यामध्ये फरक असतो. आणि बुद्धांनी सहजपणे आणि मोठ्या मनाने महाकारुणिकांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या शिष्यामध्ये जो महामोगलायन आहे तो रिद्धीमध्ये माझ्या बरोबरीच आहे म्हणून, दुसरा कुणी नाही, फक्त महामोगलायन. तर अशा ह्या गोष्टीमुळे जर वैशालीचा महामारी नष्ट नसती झाली तरच नवल झालं असतं. तर बुद्धाच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली वैशाली. त्यानंतर जेव्हा कौशलचा राजा प्रसेनजित कुशीनगरचा, जिथे बुद्धांचं परिनिर्वाण झालं, तिकडच्या मल्लांचा बंधुल आणि लिच्छवीमधला काय त्याचं नाव, लिच्छवी, वैशालीचा लिच्छवी राजकुमार, हे तिघेजण जेव्हा गुरुकुलामध्ये शिकायला गेले, शिकून पुन्हा आले तेव्हा ते खूप वय झालं होतं त्यांचं. प्रसेनजितचा राज्याभिषेक झाला, तो राजा झाला. त्याच्यानंतर जो बंधुल आहे तो त्याचा सेनापती म्हणून त्यांनी नियुक्त केलं. आणि त्याच्यानंतर हा जो लिच्छवी होता वैशालीचा, त्याला त्यांनी सेनेच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केलं, कारण तो त्याच्यामध्ये पारंगत होता. तिकडून ती विद्येमध्ये पारंगत होऊन आला होता. तर त्यांनी काय केलं, त्याला ह्या तिघांना, मग ते एकाच राज्यात राहिले. आता झालं काय की वैशालीचं राज्य हे लोकतंत्र होतं आणि बिंबिसारचं होतं हे राजेशाही होती. तिकडे काय एवढं सूट नव्हती कोणाला. राजा म्हणजे तिथे हुकुमशहाच असणार, बरोबर ना. चांगला होता पण एक छत्री राज्य होतं, मी बोलेल ती कायदा, असं होतं, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे बिंबिसाराला पण भीती होती की त्याचा संसर्ग आपल्याला लागू नये, इकडे लोकतंत्र होऊ नये, आपलं राज्यपद जाऊ नये, की इकडे जसं आता काही राष्ट्र कम्युनिस्ट आहेत आणि अमेरिका वगैरे हे आपण लोकतंत्र होतं, आपल्याला म्हणजे असं वाटते की हे लोकतंत्र चांगलं, हे जाऊ नये. तर त्याला पण त्याची, आणि त्याच्यामुळे ना, आणि दुसऱ्या कारणामुळे वैशाली आणि ह्यांचं थोडंसं वितुष्ट होतं बिंबिसारचं, मगध राजाचं. पण तरी पण लिच्छवी हा वैशालीचा असूनसुद्धा, वितुष्ट असूनसुद्धा हा बिंबिसारकडे जायचा. कारण की बिंबिसार आणि कौशल राजा प्रसेनजित हे एकमेकाचे काय होते, एकमेकाला बहीण दिली होती त्यांना. काय म्हणतात त्याला, सड, हां, मेवणे पण होते आणि काय होते, साले आणि मेवणे ना, हां असे. तर त्याच्यामुळे काय झालं, आणि लिच्छवी त्याचा मित्र होता प्रसेनजित, वर्गमित्र, त्याच्यामुळे लिच्छवी बिंदास तिकडे जायचा, त्याला काही भीती नव्हती जरी त्यांचं वितुष्ट असलं ते बिंबिसारकडे. आणि जेव्हा बुद्ध आले तेव्हा तो बुद्धाच्या संपर्कात, जेव्हा प्रथम बिंबिसाराने विनंती केली होती, बिंबिसाराने बुद्धांना विनंती केली होती जेव्हा ते गृहत्याग केला होता की तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं, पहिलं माझ्याकडे या. तर बुद्ध जेव्हा प्रथम त्यांच्याकडे आले तेव्हा लिच्छवी पण तिकडे गेला होता, हा महाली लिच्छवी त्यांना गेला, त्यांच्या संपर्कात आला, धम्म ऐकला. आणि लिच्छवीनी स्वतःपन्न अवस्था गाठली होती, ह्या लिच्छवी महालीने स्वतःपन्न अवस्था गाठली होती. तर असं झालं की त्यानंतर वैशालीमध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजे एवढी चांगली नगरी होती, दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यावर त्यांना वाटलं, त्यांच्याकडे खूप अन्नधान्य वगैरे होतं, कुठल्या पण राज्यामध्ये असतं, कुठल्या पण देशाकडे भरपूर स्टॉक असतो. आणि त्यांना वाटलं पुढच्या वर्षी पाऊस पडेल तर होईल परिस्थिती चांगली. पण झालं काय की दुसऱ्या वर्षी पण दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यावर इतका तिथे प्रॉब्लेम झाला, अन्न पाण्या वाचून प्राणी मरायला लागले. जिकडे तिकडे जसं करोनाचे विषाणू पसरले तसे तिकडे वेगवेगळे विषाणू पसरायला लागले. पावसाळ्यात जसं कावीळ पसरते तसे रोग, प्लेग, हे ते
आणि विषाणूंचं थैमान झालं, प्राणी मरू लागले तर माणसंही मरू लागले, वेगवेगळे निर्माण झाले. आजच्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की आज आपल्याला असं वाटतं मी बाहेर झाला तर हा जिवंत येईल का नाही, अशी तिथे परिस्थिती निर्माण झाली भयानक एकदम. असं झालं की उचलायला माणूस नव्हता प्रेत, अरे उचलणार तरी किती, एक गेला तर उचलला, दुसरा गेला उचलला, तर गावामध्ये सर्वच घरातून एक एक मरायला लागले, प्राणी अरे इकडे तिकडे सगळे प्रेतांचे. आणि त्या प्रेत कुजण्यामुळे आणखी परिस्थिती गंभीर झाली. मी असं ऐकलं की या ठिकाणी पण असं होण्याचा बेत आहे, 2 करोड लोक मरणार नाहीत असं मी ऐकलंय, माहिती नाही. अशी बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने मी आज या शुभदिनी हे करतो की मंगल कामना करतो की अशी परिस्थिती येऊ नये, सर्व धम्माच्या बुद्धाच्या संघाच्या प्रतापाने सर्व त्यामधून निघून जावेत. तर अशी परिस्थिती झाल्यावर त्या संथागारामध्ये त्यांचं जे सांसद होतं त्यामध्ये लोकांनी त्यांच्यावर आरोप करायला, राजावर संसदेवर आरोप करायला चालू केलं की तुम्ही काहीतरी केलं. राजाने विचारलं माझं काय चुकलं का, तर लोक बोलले नाही, अरे मग काहीतरी झालं असेल, काहीतरी करावं लागेल, ह्याचा काहीतरी उपाय करावा लागेल. मग त्यांनी काय केलं की कोणी काय सांगितलं. मग ह्या तथाकथित त्यावेळेस जे काही धर्मगुरू होते, जसं अजित केस कंबाली, निघंट नाथपुत्र, हे 6 जे होते काय, पकुद कच्चायन, हे 6 फेमस धर्मगुरू ते धम्म सांगणारे. बाकी तर बुद्धाने धम्मामध्ये सांगितले की 62 प्रकारचे इथे संप्रदाय होते आणि त्यांचे वाद होते, पण हे 6 जण फेमस होते, ह्यांचे जास्त अनुयायी होते. ते ह्यांनी वेगवेगळ्या प्रथेने कुठे बळी दे, अमुक दे, असे खूप प्रकार करून बघितले, पण ते काही झालं नाही. शेवटी महालीला तर माहितीच होतं बुद्ध आहे, मग त्यांनी बुद्धाकडे जाण्याचा रिक्वेस्ट केली, बुद्धाकडे जाण्याचा, आणि त्यासाठी महालीला तयार केलं, कारण महाली नेहमी बुद्धाच्या संपर्कात होता. बुद्धाने ते सारे महाली निघाला आणि बिंबिसार राज्यामध्ये बुद्ध थांबलेले होते, बिंबिसारच्या मगधमध्ये. महालीने काय केलं, त्यांच्यासाठी या राज्यातून काही गिफ्ट घेतल्या, म्हणजे त्यांना देण्यासाठी गिफ्ट घेतल्या राजासाठी, आणि तो इकडून निघाला, आपला लिच्छवी वैशालीवरून निघाला आणि मगधमध्ये आला बिंबिसाराकडे. मग तो डायरेक्ट बुद्धांकडे जाऊ शकला असता, पण त्याच्या मनात आलं की बुद्धाकडे डायरेक्ट जाणं ठीक नाही, राजाला ओलांडून, तसा तो काय बोलणार नाही, पण ते नियमाला धरून होत नाही. मग तो पहिलं बिंबिसारकडे गेला, बिंबिसारला भेटवस्तू दिली, वैशालीहून आणली, बोलला असं असं आमच्याकडे घडलं आहे, आम्हाला बुद्धाला तिकडे न्यायचं आहे, ह्या परिस्थितीतून आम्हाला तेच वाचवतील. तर बिंबिसार बोलला की ठीक आहे, घेऊन जा, माझ्याकडे नसता आला तरी चालला असता तुम्ही. मग बिंबिसारांनी ते बुद्धांकडे गेले, महालीने बुद्धांना रिक्वेस्ट केली. मग बुद्धांनी ते मान्य केलं. हे बुद्धांना बिंबिसारला कळल्यावर बिंबिसारने काय केलं की तिथून ते 5 योजन, म्हणजे 1 योजन 16 किलोमीटर चालावं लागायचं. तो रस्ता थोडा चांगला केला, रेती विचारली, वाळू टाकली, रेती अंतरली, आणि 1 योजनवर 5 योजन आहे ना, काही व्यवस्था केली त्यांची राहण्याची, बुद्धांची, आणि 500 भिक्षू आणि 2 नावा तयार केल्या, जोड नावा तयार केला त्यांच्याबरोबर जाण्यासाठी. आणि बिंबिसार पण आनंदित झाला होता, त्याला बुद्धांना सोडूशी वाटत नव्हतं तिकडून, काय एवढी खूप त्याची पण बुद्धांवर श्रद्धा बसली होती. तर मग ते निघायचा दिवस झाला, 2 बोटी फुलांनी वगैरे सजवले आणि बुद्ध निघाले 500 भिक्षूंसहित या ठिकाणाहून. तर निघताना तर काही ढग वगैरे काहीच नव्हतं, अशी पावसाळ्याची काही परिस्थिती नव्हती. पण जेव्हा बुद्ध निघाले आणि बिंबिसार जेव्हा त्यांना सोडायला आला नदीपर्यंत, तर त्यावेळेसची घटना खूप मार्मिक आहे. जेव्हा निघाला तर जशी बोट पुढे चालली होती, तर बिंबिसार काय करायचं, जसं आपण पाहुण्याला सोडायचं असं तसं बिंबिसार बुद्धांना सोडायला आला होता तिथपर्यंत, सेंड ऑफ हे करायला. तर जशी बोट पुढे झाली होती, तो पुढे जायचा, बोट गेली पुढे हात जोडून चाललाय पुढे. शेवटी तो नदीमध्ये इथपर्यंत आला, गळ्यापर्यंत, आणि हात जोडून उभा राहिला आणि बुद्धांना बोला तुम्ही लवकर या, मी तुमची इथेच वाट बघेन. तर सामान्य माणूस काय, पण त्यावेळेसचे जे राजे होते ते सगळेच बौद्ध होते, बुद्धांना मानणारे होते, बुद्धाच्या मार्गावर चालणारे होते, आणि त्यांची ही अशी श्रद्धा कुठे पाहायला मिळणार नाही, ऐकायला मिळणार नाही. एवढी श्रद्धा हे आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे. आणि त्यानंतर बुद्ध निघून गेले. आकाशामध्ये ढगांचं वगैरे काही वातावरण नव्हतं, पण अर्धी नदी क्रॉस केल्यावर ढग जमून आले. त्या ठिकाणी लिच्छवी बुद्धांचं स्वागत करण्यास तयार होते. बुद्धांनी ज्यावेळेस सर्व लिच्छवी जमा झाले होते, रंगीबिरंगी पताका, ध्वज वगैरे घेऊन, जे काही फुलं वगैरे काय असतील त्यांच्याकडे, त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. ते पण नदीमध्ये आतमध्ये येऊन उभे होते त्यांना रिसीव्ह करण्यासाठी. आणि बुद्ध जेव्हा उतरले आणि त्यांनी खाली पाय ठेवला, त्यावेळेस जोराचा पाऊस आला त्या ठिकाणी. अजून वैशाली नगरी 3 योजन दूर होती, म्हणजे 16 चौक 64 किलोमीटर,
3 दिवस लागणार होते, खूप तिथे जावं का. तर दुष्काळ 2 वर्ष झाला पडला होता. ते लोक आलेले एवढे आनंदी झाले, ध्वजपताका हलवल्या, ढोल वाजवले आणि बुद्धांचं त्यांनी स्वागत केलं. आणि मग ते काय केलं, एक योजन, दुसऱ्या दिवशी दुसरं योजन, तिसऱ्या दिवशी तिसरं योजन आणि मग ते वैशालीमध्ये पोहोचले. वैशालीमध्ये पोहोचल्यानंतर बघा, पावसाचा मौसम नसताना पाऊस पडलेला आहे. ह्या बुद्धाच्या पदस्पर्शाने वैशाली पुनीत झालेली आहे, पावन झालेली आहे आणि तिचा उद्धार झालेला आहे. या महामारीतून ते नष्ट झालेले आहेत. तर अशा प्रकारे बुद्ध त्या वैशालीमध्ये गेले, पोहोचले. त्या अगोदर मी ह्या सच्ची क्रियाबद्दल सांगतोय की ही सच्ची क्रिया काय होती. जेव्हा अंगुलीमालाला बुद्धांनी सांगितलं की जा आणि तू तिथे सच्ची क्रिया कर, सत्य क्रिया कर, तर त्यांनी तिथे जाऊन सत्य क्रिया केली आणि त्या महिलेचा काय झाला, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रसूती झाली, सहज. म्हणजे तिची जी दुःख वेदना वगैरे ती नष्ट झाली आणि तेच त्याला पाहिजे होतं. करुणा त्याच्यामध्ये उत्पन्न झाली. तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे म्हटलं की यतोहं भगिनी अरियाय जातीया जातो नाबी जानामी संचियंच पानं जीविता ओरोपेता तेन सच्चेन सोत्तिते होतू सोथी गब्बसाती. तर तो सत्यक्रिया काय करतो की भगिनी, मी जेव्हापासून आर्य जातीमध्ये जन्म झाला आहे, त्यांनी हजारात हत्या केल्यात, पण बोलतो मी जेव्हापासून आर्य झालेलो आहे, आर्य जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे, तेव्हापासून मी एकाही प्राण्याची हत्या केल्या नाही. म्हणजे जेव्हापासून हत्या तर खूप केल्या, पण आर्यामध्ये जेव्हा जन्म झाला, त्याचा दुसरा जन्म म्हणजे तो भिक्षू झाला, अरंत झाला, श्रेष्ठ झाला, संत झाला, तेव्हापासून मी हत्या नाही केली धम्मामध्ये आल्यापासून. बुद्ध पण जेव्हा बुद्धत्व प्राप्त झाली त्या अगोदर बोधिसत्व होते आणि बुद्धत्व प्राप्त झाल्यावर ते बुद्ध झाले, अगोदर नव्हते. तसं मी झालो तो सत्यक्रिया करतो की सत्य आहे ते, आणि त्या सत्याच्या प्रभावाने तुझं हे गर्भ आहे ते चांगल्या प्रकारे तुला प्रसूती होतो, दुःखातून मुक्त आणि त्याच्यातून सुटका झाली. असं हे कल्याणकारी परित्याग ही सच्ची क्रिया. जेव्हा एखादा संत पुरुष, गुरुजी म्हणतात पूज्य एस.एन. गोयंका की जेव्हा संत पुरुष किंवा बुद्ध पुरुष जेव्हा एखादी वाणी दुसऱ्याच्या कल्याणासाठी बोलतात तेव्हा ती वाणी अशी सत्यामध्ये उतरते. मग बुद्ध त्या ठिकाणी वैशालीला उतरल्यानंतर त्यांच्याकडे बुद्ध जवळजवळ 15 दिवस राहिले वैशालीमध्ये. त्यांनी खूप जोराचा पाऊस आला, खूप जोराचा पाऊस आला आणि आपण जसं घर धुवून काढतो तसं सगळं तिकडे त्या ठिकाणी मृतदेह वगैरे सगळे वाहून गेले. काही राहिलेले ह्या लोकांनी नेऊन नदीमध्ये सोडले. असे स्वच्छ जसं आपण घर धुतो तसं ही वैशाली स्वच्छ धुवून निघाली. सगळीकडे आनंद झाला आणि बुद्धाच्या महाकारुणेने ती वैशाली महामारीतून बाहेर आली. बुद्धांनी हे रतनसुत्त आनंदाला सांगितलं. स्वतःच्या पात्रामध्ये, बुद्धांच्या पात्रामध्ये आनंदाने पाणी घेतलं आणि ते वैशालीभर त्यांनी शिंपडलं, हवेत उडवलं. कारण जीवाणू आणि विषाणू जे पसरलं होतं त्याला नष्ट करण्यासाठी ते पात्रातून पाणी सगळीकडे शिंपडण्यात आलं आणि रतनसुत्ताचं पठण करण्यात आलं. 15 दिवस बुद्ध जेव्हा वैशालीमध्ये राहिले तर बुद्धांनी पण खूप वेळा स्वतः ते पठण केलं. त्यांच्या संतागारामध्ये रतनसुत्ताचं खूप पठण केलं आणि नंतर तर परिस्थिती त्यांची सुधारतच गेली आणि खूप तिथे कल्याण झालं, मंगल झालं. तर मी आता बघतो की बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं की लग्न लावताना काय करायचं. तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मडकं ठेवायचं, त्यात पाणी ठेवायचं आणि 2 दोरा लिहायचं होतं. इथं ज्येष्ठ बौद्धाचार्य त्यांना माहिती असेल, सूचना दिली होती की पाणी ठेवायचं आणि परित्राण म्हणायचं. बरोबर आहे ना गाथा. तर मला वाटतं ही त्या घटनेला अनुसरून घेतलेली गाठ आहे. घटनेला अनुसरून घेतलेला हा बाबासाहेबांनी घेतलेला हा आहे. आणि बौद्ध देशांमध्ये सर्रास हे केलं जातं. कुणी आजारी असेल किंवा काय असेल किंवा वृद्ध माणूस असेल, एखादा मरत असला तरी त्याच्यासमोर हे पठण केलं जातं. तो मरणारच आहे, पण मरता हे सुत्त ऐकून त्याची सद्गती प्राप्त व्हावी म्हणून पण बोलतात आणि त्याचं खूप पठण होतं. तर हा जो आपण पाणी ठेवण्याचा प्रकार आहे सूत्र घेताना, हा त्या घटनेवरून घेतलेला आहे असं मला वाटतं. आणि तो श्रद्धेने केला पाहिजे. आणि जे काय होईल, आता बुद्ध पुरुष तर नाही आहेत, पण आपण म्हणू तर आपल्या याच्याने तर काय होईल सांगू शकत नाही, पण बुद्धाच्या आणि धम्माच्या आणि संघाच्या प्रभावाने जर काय झालं तर त्याच्या प्रभावानेच होईल, ते मंगल होईल, है ना. तर असं हे मंगलकारी रत्न ज्याच्यामध्ये बुद्ध धम्म संघाचे गुण सांगितलेले आहेत. तर पहिला जो त्याच्यामध्ये पहिला जी गाथा सांगितलेली आहे ती अशी आहे, यं किंचिवेत्तांगिधवाहुरं वा सग्गे सुवायां रतनां पनीतां
किंचिरतनं सज्ञे सुवायं रतनं पनीतं ननो समंगाथि तथागतेनं इदं पिबुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु खयं विरागं अमतां पनीतां यदा जगासख्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समत्ति किंचि इदं पिधम्मे रतनं पनीतां एतेन सच्चेन सुवति होतु यं बुद्धसेठो परिवन्नयि शुचिं समाधिमानन्तरिकं यमाहो समाधिना तेन समो न विज्जति इदं पिधम्मे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु ये पुगला 800 पसत्ता चत्तारि एतानि युगानि हुन्ति ते दक्षिणीया सुगत ससावका एते सुदिन्नानि महाफलानि इदं संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु ये सुपयोता मनसा दलेन निकामिनो गौतमशासनं मि ते पतिपत्ता विगतं अमतं विगय्या लदा मुदा निभूतिं भुञ्जमाना इदं संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु यथेन्दखिलो पठवीसितोऽसि याचतो विवाते हि असम्पकम्पियो तथोपमं स पुरीशं वदामि यो वर्यसच्चानि अवेच्च पश्यति इदम्पि संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु ये अर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपण्येन सुदेशितानि किंचापि ते हुन्ति भूषपमत्ता न ते भवङ्गाठमङ्गादियन्ति इदं संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु सहावसदसन संपदायतय सुधम्माजहिता भवन्ति सकायदिट्टि विचिकित्सितं च शीलबतं वापि तदत्ति किंचि चतुःपाये च विपमुतो चचाबिठानानि अवबोकातो इदं संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु किंचापि शोकं मं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अबब्बो स्वतस्य पठिच्छदाय अबब्बतादट्टपदस्य वुत्ता इदं संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु वनापगुम्बे यतपोषितज्ञे गिम्मानमासे पटमसि मिगिम्मे तथोपमं धम्मवरं अदेशयि निब्बानगामिं परमं हिताय इदं बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु वरो वरन्यो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरं अदेशयि इदं बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु क्षीणं पुराणं नवनाथि संभवं विरतचित्ता अयतिके भवस्मिं ते क्षीणबीजा अविरुल्लिछन्दा निबन्ति धीरा यथा यं प्रदीपो इदं संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवति होतु साधु साधु साधु। तर जे पहिलं जे स्टांजा आहे याच्यामधला जो गाथा आहे त्यामध्ये म्हटलं आहे की यंकिंची वित्तंग इदवा हुरंगवा, या लोकात, हुरंग म्हणजे परलोकामध्ये, जर कुठे जो परलोक आहे, स्वर्ग आहे, काय आहे, त्या लोकात किंवा ह्या भूमीवर इदवा हुरंग, हुर म्हणजे स्वर्ग, हा शब्द उर्दूमध्ये आलेला आहे बघा साहेब, तुम्हाला माहिती असेल. तर
इथे किंवा स्वर्गामध्ये किंवा इतर काही लोक आहेत जे अंतरिक्ष आहे त्यामध्ये जे काही रत्न उत्पन्न आहेत, यंकिंची विधवा हुरंगवा सगळे सुवाय रतनंग पनितंग, तर ते रत्न बुद्ध रत्नाच्या समान त्याची बरोबरी करू शकत नाही, अनकम्पॅरेबल. तर असं बुद्ध रत्न आहे की त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. तर हे बुद्धाची त्यांनी क्वालिटी सांगितलेली आहे, गुण सांगितले आहे, म्हणून बुद्ध रत्न आहे. बुद्ध का बुद्ध आहेत, तर त्यांनी अनुत्तर अशी संबोधी प्राप्त केलेली आहे, म्हणून ते बुद्ध आहेत. बुद्धत्व प्राप्त केल्यावर 73 प्रकारचं ज्ञान त्यांच्यामध्ये आलेलं आहे, त्यांना उत्पन्न झालेलं आहे, म्हणून ते बुद्ध आहेत आणि रतनंग पनितन आहे. ही क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये, इतर कुणामध्येही नाही. कोणी देव देवता मनुष्य साधू संत याच्यामध्ये ही क्वालिटी नाही. ही विशेष असा गुण आहे, विशेष असं, म्हणून इदंपि बुद्धे रतनंग पनितंग. बुद्धांमध्ये हे जे गुण आहे तेच रत्न आहे आणि ह्या सत्यवचनाने तुमचं मंगल हो. अनंत जन्म घेऊन बुद्धांनी 10 पारमिता 10 उपपारमिता 10 परमत्त पारमिता अनंत जन्मांमध्ये असंख्य कल्पांमध्ये पूर्ण करून या बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. सुरुवातीला तुम्ही बघाल तर सुमेध बोधिसत्वाच्या दीपंकर बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध जेव्हा सुमेध म्हणून तपस्वी होते तर त्यावेळेस बुद्ध सांगतात, गुरुजी सांगतात की त्यावेळेसच त्याची मुक्त होऊ शकत होता. जे काही संत ज्ञानी किंवा ब्रह्मबुद्ध झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी मान्य केले की जन्म हे दुःखकारक आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं. हे जन्म संसरणातून हे संसरण येणं म्हणजे हेच दुःख आहे. जेव्हा जन्माला येतं तेव्हाच ते सगळं. तर सर्वांनी मान्य केलं की हे दुःख आहे, जन्म दुःख आहे, मग ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं, पुन्हा इथं यायचं नाही. तर सुमोध बोधिसत्व हा त्यावेळेसच मुक्त होऊ शकला असता, हे एवढी त्याच्यामध्ये ताकद होती, पण तो झाला नाही. त्यांनी संकल्प केला की मला बुद्ध व्हायचं आहे आणि तो बुद्ध झाला. आज बघा जिकडे तिकडे मोठे मोठे इन्स्टिट्यूट काढलेले आहे आणि त्यांचं ब्रीदवाक्य असतं, आपण वाचतो, व्हॉट्सअपवर येतं, म्हणतात की तुम्ही जसे बुद्ध सांगतात, तुम्ही जसे विचार कराल तसे तुम्ही व्हाल. तर ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण स्वतः बुद्ध आहेत. बुद्धांनी संकल्प केला असंख्य वर्षापूर्वी, असंख्य कल्पापूर्वी, असंख्य जन्माच्या अगोदर की मी बुद्ध होणार आहे, मला बुद्ध व्हायचं आहे. तिथे त्या ठिकाणी त्यांची याच्यातून मुक्त होण्याची अवस्था आहे, एवढं परिपक्व झालेले आहेत. पण नाही, लोक कल्याणासाठी मी एकटा मुक्त नाही होणार, मला सर्वांना, हे दुःखी जे लोक आहेत त्यांना मुक्त करायचं, म्हणून मी बुद्ध होतो. मला त्यासाठी कितीही करावं लागलो, पण त्यांना प्राप्त करण्यासाठी इतका वेळ लागला, कारण कामच तेवढं मोठं होतं. सगळं जे परिपूर्ण ब्रह्मांडाचं किंवा ह्या विश्वाचं, ह्या लोकाचं आणि ह्या लोकाचं, हे शरीर हे एक लोक म्हटलेलं आहे आणि हे जे दुसरं लोक आहे ते एक लोक म्हटलेलं आहे. ह्या सगळ्याचं परिपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर त्याला असंख्य पारमिता पूर्ण करून त्याला ते प्राप्त करावं लागतं. ते हे खूप मोठं कार्य केलेलं आहे, हे कोणीही करू शकत नाही. म्हणून इदंपि बुद्धामध्ये असलेली ही विशेष क्वालिटी आहे आणि ह्या क्वालिटीनी, ह्या बुद्ध रत्नाने तुमचं म्हणून बुद्धाला रत्न म्हणलेलं आहे. खरोखर जर रत्न तुमच्या हातात दिलं, त्याला जर एवढी व्हॅल्यू असती तर ते तुमचं कल्याण करू शकत नाही. त्यांनी काय पारमिता केले नाही, तिथे एक निर्जीव वस्तू आहे, काहीच कामाची नाही, हे आपल्या त्याच्यावरून लक्षात येईल. तर हे पहिला स्टांजा संपलेला आहे. दुसरा स्टांजा बुद्धांनी म्हटलेला आहे, त्या ठिकाणी आनंदाला सांगितलेलं आहे की खयंग विरागंग अमतंग पनितंग, खयंग विरागंग अमतंग पनितंग यदज्जगा शक्यमुनी समाहितो नतेन धम्मेन समत्ति किंची इदंपि धम्मे रतनंग पनितंग. तर बुद्ध म्हणतात, त्यांना सांगितलं आनंदाला की खयंग विरागंग अमितंग पनितंग यदज्जगा शक्यमुनी समाहितो. तर हा जो धम्म सांगितला हा नुसता सांगितलेला नाही आहे. धम्म कसा आहे, संदिठ्ठिको, तत्काळ फलदायी आहे, तो करून पाहण्यासारखा आहे आणि तत्काळ फलदायी. तर बुद्धांनी स्वतः करून पाहिलं आहे, त्याचं फल प्राप्त केलेलं आहे, स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. यदज्जगा शक्यमुनी, समाहित चित्ताने त्यांनी त्याला प्राप्त केलं आहे आणि सर्व खयंग विरागंग, सर्व विरागातून, सर्व विकारातून मुक्त झालेले आहेत, अमतंग आणि अमृतपद प्राप्त केलेलं आहे. तर हे कशामुळे, तर धम्मामध्ये ही क्वालिटी आहे. ते धम्म अंगीकारलं आहे आणि बुद्ध झालेले आहेत. तर धम्मामध्ये ही क्वालिटी आहे की जो आचरण करेल तो त्या पदाला जाईल. ही क्वालिटी जी आहे हे बुद्ध धम्मामध्ये रत्न आहे, हे विशेष रत्न आहे. आणि इदंपि धम्मे, म्हणून रतनंग पनितंग, हे जे धम्मरत्न आहे येतेनं सच्चेनच होतं. ह्या धम्मरत्नाच्या प्रभावाने प्रतापाने तुमचं काय हो, मंगल हो असे म्हणतात. तर हे सत्य आहे. बुद्धाची जी क्वालिटी आहे, तर बुद्धाला कुणालाही बुद्ध म्हणू शकत नाही. कुठल्या दगडधोंड्याला कलर फासला ह्याला आणि सांगितलं आहे बुद्ध पाया पड, तर तसं होत नाही. तर बुद्धामध्ये ती क्वालिटी असावं लागते. 9 प्रकारचे जर बुद्ध गुण असले, 9 गुण असले तरच तो बुद्ध आहे, नाही तर नाही, कुणालाही म्हणता येत नाही. मी तर असं ऐकले की काही लोक, त्यांची अशी इच्छा होती दाढीवाले वगैरे की मला बुद्ध म्हणावं. तसं बुद्धांनी सांगितलं आहे की पुढे मैत्रेय बुद्ध होणार आहेत, पण असं कुणालाही बुद्ध म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये जर 9 क्वालिटी असल्या
तरच त्याला बुद्ध म्हणू शकतो, ज्याने खुद स्वतःच्या अनुभवाने धम्म सांगितलेला आहे आणि पारमिता पूर्ण केलेल्या आहेत, त्यालाच आपण बुद्ध म्हणू शकतो. जसं बुद्ध अरहंत आहेत, भगवान आहेत, भगवा अरहतो भगवतो सम्मासंबुद्ध सम्यक संबुद्ध आहेत. म्हणजे स्वतः त्यांचा कोणी गुरु नाही, स्वतः ज्ञान प्राप्त केलं आहे असंख्य जन्मामध्ये कष्ट करून. आणि इवन असंख्य जन्मामध्ये नाही तर जेव्हा सिद्धार्थ म्हणून जन्म गेले तेव्हा पण त्यांना 6 वर्ष लागली. लगेच जन्म झाल्यावर ते काय बुद्ध नाही झाले, प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न करण्याचं जे उदाहरण आहे वीर्य, की तुम्ही किती प्रकारे त्याला त्या गोष्टी तुम्ही संकल्प करता आणि किती त्याला न्याय देता, तुम्ही त्याच्याबरोबर किती न्याय देता हे इथून सिद्ध होते. त्याच्यासाठी तुम्ही काय करता. त्यांनी आतोनात कष्ट केले. पुन्हा बुद्ध झाल्यावर पण 6 वर्षांनी त्यांना घर सोडल्यावर ज्ञान प्राप्त झालं. तर बुद्धत्वामध्ये ते 9 गुण असले तरच तो बुद्ध आहे. भगवा आहेत, अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत आणि स्वतः मार्ग शोधून काढलेला आहे. सम्मा संबुद्धो विद्याचरण, विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत. नुसतं बोलत नाही आहेत, सांगत नाही आहेत. तो स्वतः अतिउच्च अशी विद्या प्राप्त केली आणि त्याचं आता बोले तसं चाले. तथागत तसे आहेत, करुणासागर आहेत, विद्याचरण संपन्न, सुगती प्राप्त आहेत. ज्या काही गती आहेत मनुष्याला किंवा देवाला किंवा ह्या अंतरिक्षात जेवढे काही प्राणी असतील, देव ब्रह्मा असो मनुष्य असो त्यांना किंवा कोणी संत असो, त्याला जी काय मरणोत्तर किंवा कसली पण गती प्राप्त आहे त्याच्यामध्ये ही कोणाला सगळ्यात सुगती प्राप्त बुद्ध आहेत. धम्माच्या मार्गावर त्यांनी सुगती प्राप्त केलेली आहे, सुगती प्राप्त केलेली आहे. काय पुन्हा जन्म नाही हीच त्यांची सुगती आहे, शेवटचा जन्म आहे. बुद्ध स्वतः म्हणतात की हा माझा शेवटचा नाही, हीच त्यांची सुगती आहे. सुगतो लोकविदू, लोकविदू म्हणजे लोकांचे रहस्य जाणणारे. लोक म्हणजे हे अंतरिक्षाला पण लोक म्हणतात आणि हे 3.5 हाताची जी शरीर आहे त्याला पण लोक म्हणतात. ह्याचं पण रहस्य जाणतात आणि ह्या विश्वाचं पण रहस्य जाणतात, म्हणून लोकविदू. लोकांना जाणतात म्हणून लोकविदू. लोकविदू सम्मासंबुद्धो इतिपिसो भगवा अरंग सम्मासंबुद्ध विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्मसारथी. पुरीस धम्मसारथी आहेत, अनुत्तर आहेत, अनकम्पॅरेबल. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, म्हणून ते बुद्ध आहेत. ह्या क्वालिटी आहे म्हणून पुरीस धम्मसारथी आहेत. अंगुलीमाल, कसी भारद्वाज, अमुक किंवा सुंदरिक भारद्वाज किंवा जो अंगुलीमारासारखे लोक आहेत आणि गणिका आम्रपाली जे आपल्याला माहिती आहे ते लोक, तर अशा लोकांना त्यांनी काय केलं, सरळ रस्त्यावर आणलेलं आहे, त्यांचं दमन केलं आहे, म्हणून ते पुरुष धम्मसार आहेत. एवढंच नाही तर देवतासुद्धा, आता तुम्ही महामंगल गाथा ऐकाल तर मला रात्रीच्या वेळी देवता आली, देवतांना पण ते उपदेश करायचे. देव आणि मनुष्य, देव मनुष्य सत्ता देव मनुष्यांचे शास्त्र आहे. बुद्धाने धम्मामध्ये वाचलं असेल, जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तर ब्रह्मसंपत्तीला येऊन बुद्धांना याचना करावी लागली. ही एक प्रोसेस आहे, त्याला याचना करावी लागते ब्रह्माला की बाबा तुम्ही धम्मदेशना द्या. लोकांना कळलं पाहिजे की ब्रह्मा मोठा नाही आहे तर बुद्ध मोठे आहेत त्याच्यापेक्षा. त्याला याचना करावी लागते की तुम्ही धम्मदेशना द्या, लोक ऐकतील तर जे चांगले आहेत ते वियुहिती धम्मामध्ये म्हटले ते त्याचा आत घेतील आणि मुक्त होतील, दुःखातून मुक्त होतील. ही जे क्वालिटी आहेत ते असले तर बुद्ध आहे आणि म्हणून बुद्ध रतनं पनितं आहे. तर धम्माचं पण सांगितलं. सेकंड यंग बुद्ध सेठ्ठो, तिसरं कडवा आहे ते यंग बुद्ध सेठ्ठो परिवन्नयी सुची समाधी मानंत रिकय्य माहू समाधीना तेन समोन विज्जती इदंपि बुद्धे रतनं पनितं. तर इदंपि धम्मे, तर धम्मामध्ये हे रत्न आहे, हे क्वालिटी आहे विशेष आणि त्याच्यामुळे ते रत्नपणित आहे आणि ह्या रत्नाच्या प्रभावाने तुमचं कल्याण हो. तर धम्मामध्ये काय क्वालिटी आहे तर यंग बुद्ध सेठ यो परिवन्नयी सूची. मग बुद्धांनी ही समाधी सांगितलेली आहे, तिचा स्वतः अभ्यास केलेला आहे आणि स्वतः बुद्धत्व प्राप्त केलेला आहे. तर एवढं त्या समाधीमध्ये एवढं प्राबल्य आहे, एवढी ती प्युअर आहे आणि एवढी ती फलदायक आहे समाधी, जी ती बुद्धांनी त्याचं काय केलं आहे, तिला स्वतः अंगीकारलं आहे आणि बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे. बुद्धांनी तिची त्या शुद्ध अशा समाधी जे आपण समाधी म्हणतो, सगळ्याच जे संप्रदाय आहेत किंवा संत आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याप्रमाणे समाधी सांगितली. पण ह्या धम्मामध्ये जे बुद्धांनी जी समाधी सांगितली ती आहे कुशल चित्ताची एकाग्रता. चित्त एकाग्र पण पाहिजे आणि कुशल पण पाहिजे. सर्व कामं गुरुजी सांगतात की एकाग्रतेनेच होतात पण चित्त कुशल नसतं. जसं एखाद्याला तुम्हाला मारायचं आहे नेम धरून तर तुमची चित्त कुशल नाही आहे, ते हिंसक आहे, ते कुशल. तर आपल्याला चित्त पण कुशल पाहिजे. तर ही समाधी तुम्हाला कुशल चित्ताकडून निब्बाणाकडे. आपण सुरुवात करतो श्वासावरून. नॉन सेक्टरियन ऑब्जेक्ट आहे. श्वासाला आपण बघायला चालू करतो, जगातल्या सगळ्या लोकांना ती मान्य आहे. त्याच्यामध्ये बुद्धाचं नाव घ्यायचं नाही, कुठल्याही संप्रदायाचं नाव घ्यायचं नाही. जीवन आणि मरेपर्यंत असलेल्या श्वासाकडे आपल्याला बघायचं आहे. आणि श्वास लोकांना बघताना, सामान्य लोकांना कळत नाही, त्यांना वाटतं काय श्वासाला बघायचं. अरे पण हा जो श्वास आहे, ही कल्याणकारी जी आनापानसती जी विद्या बुद्धाने दिलेली आहे, ती ही श्वास ही समाधीची अवस्थेकडे नेणारी, ही तुम्हाला बुद्धत्वाकडे नेणारी आहे.
हे श्वासच तुम्हाला बुद्धाकडे नेणार आहे. आणि आतापर्यंत जे बुद्ध झाले, 27 बुद्ध झाले, 28वें गौतम बुद्ध, हे सर्व बुद्ध ह्या श्वासाच्या आलंबनावरूनच बुद्ध झालेले आहेत. म्हणून ही समाधी बुद्धाने सांगितली की सर्वश्रेष्ठ आहे. आणि हाच गुण आहे तो रतनंग पनितंग आहे. इदंपि धम्मे रतनंग पनितंग. हे सत्य आहे, करून बघा तुम्हाला प्राप्त होईल, सांगीवांगीची गोष्ट नाही आहे. म्हणून हे धम्मामध्ये असलेलं हे श्रेष्ठ रत्न आहे जे तुम्हाला निब्बाणाकडे नेणं आहे. तर ह्या सत्यवचनाने तुमचं कल्याण होवो. आपल्या याच्यामध्ये 40 कर्मस्थान सांगितलेले आहेत समाधीसाठी. बुद्धांनी 40 कर्मस्थान, जसं बुद्ध तर श्वासाचं कर्मस्थान बुद्ध झाले श्वासाच्या कर्मस्थानावरून. पण सामान्य लोकांना बुद्ध बघून जेव्हा त्यांच्याकडे येत असेल भिक्षू, तर ते त्याला त्याची चर्या बघून की तो कसा आहे, रागचरित, द्वेषचरित, मोहचरित, त्याची कशी परिस्थिती आहे, त्याला काय दिलं तर त्याची समाधी लागेल, हे बघून बुद्ध त्याला, आता असे माणसं नाही आहेत ह्या जगामध्ये, असतील मला माहिती नाही, तर त्याला बघून त्याला ती समाधी द्यायची आणि मग तो त्याच्यामध्ये सक्सेस होत जायचा. तर असे 40 प्रकारचे कर्मस्थान बुद्धांनी समाधीचे सांगितलेले आहेत. 10 कसीन, 10 अनुस्मृती, 10 कसीन, 10 अनुस्मृती, 10 कसीन आणि नंतर सांगतो आठवलं तर एक ववत्थान म्हणजे हे रूप, तेजो धातू, आपो धातू ते. त्याच्यानंतर एक आहारात प्रतिकूल संज्ञा आणि ब्रह्मविहार, 4 ब्रह्मविहार आणि त्या 30 असे 40 कर्मस्थान आहे. तर ह्याच्यापैकी कुठली तरी एक कर्मस्थान बुद्ध त्याला द्यायचे, बघायचे की ह्याला कोणती लागू होईल आणि मग तो त्याच्यामध्ये सक्सेस समाधी. तर अशी ही सक्सेसकडे, निब्बाणाकडे समाधी नेली ज्याची बुद्धांनी स्तुती केली. हा जो क्वालिटी आहे, हा जो गुण आहे हा समाधीमध्ये, तो इतरत्र कुठल्या समाधीमध्ये नाही आहे, जो तुम्हाला निब्बाणाकडे परमसत्याकडे. आणि म्हणून इदंपि धम्मे रत्नंग, हे धम्मामध्ये असलेलं रत्न पनित आहे. रत्नामध्ये श्रेष्ठ रत्न, रतनंग पनितंग. पनितंग म्हणजे श्रेष्ठ रत्न आहे, पण ते श्रेष्ठ रत्न आहे, साधं सुद्धा नाही आहे. याच्यानंतर त्यांनी 6 कडवे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये संघाची स्तुती सांगितलेली आहे. संघामध्ये काय गुण आहेत, संघामध्ये काय क्वालिटी आहेत, ते कसे इदंगरत आहे. तर पहिल्या याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलेलं आहे की ये पुग्गला 8 पसत्ता चत्तारी येतानी युगानी होंती. संघामध्ये काय क्वालिटी आहे, तर संघामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत, 4 जोडे आहेत, स्वतापती, सगदागामी, अनागामी, अरहत. हे जे बुद्धाचे श्रावक आहेत, ह्या 4 जोड्या आहेत. हे पुग्गला 8 पसत्ता चत्तारी येतानी युगानी होंती, ते दक्षिणीय, आणि ते दक्षिणा देण्यास पात्र आहेत. जर कुणाला दक्षिणा द्यायची असेल, तुम्हाला महान फल प्राप्त करायचे असेल, तर ते देण्यासाठी अनुत्तर पुण्यक्षेत्र कोण आहे, तर हे 4 जोड्या आहेत, दुसरा व्यक्ती नाही आहे. पण बुद्धांनी कुणाला दान देण्यास मनाई नाही केली. असं नाही म्हटलं की तुम्ही भिक्षुनाच द्या. बुद्ध बोले तुम्ही कुणालाही दान दिलं तर चांगलंच आहे. एवढं पण बुद्ध म्हणतात की तुम्ही गटारात जरी टाकलं की हे किड्या मुंग्या खातील, तरी पण ते म्हणतात पुण्यच आहे, बुद्ध म्हणतात. असे नाही म्हणत. एकदा बुद्धावर ब्लेम केलं होतं एकाने की तुम्ही काय म्हणता, बुद्ध श्रेष्ठ आहे, धम्म श्रेष्ठ आहे. बुद्धाने सांगितलं नाही, मी असं म्हणत नाही. त्यांनी सांगितलं गटारात जरी हे किडे मुंग्या खातील या सद्भावनेने टाकलं दान, तरी ते पुण्य आहे, बुद्ध बोलतात. सगळं काय स्वतःवर ओढून घेत नाही की मीच श्रेष्ठ आहे, मीच आहे म्हणून ह्या गोष्टीमध्ये. तर ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. तर संघामध्ये ही विशेष आहे. हे श्रावक संघ आहे तो कसा आहे, तर 4 जोड्या आहेत. म्हणजे सोतापत्ती, पहिली जी निर्वाणिक अवस्था आहे त्याच्या मार्गावर लागलेला आणि ते फल प्राप्त केलेला, 2 झाले. सगदागामी जी अवस्था आहे निर्वाणाची दुसरी, त्याच्या मार्गस्थ ज्यांनी तो आता होणार आहे, तो त्याला पकडलाय त्यांनी मार्गाला, आणि ज्यांनी फल प्राप्त केलं आहे तो, 2 झाल्या जोड्या, दोघांच्या 4 झाल्या. त्याच्यानंतर जो अनागामी आहे तो 3rd स्टेजला, जो 5 संयोजनामधून मुक्त होतो तो, आणि तो परत न येणार होतो असं लिहिलं आहे. त्यासाठी मी एक वाचायसाठी आणलं होतं. ते मला इतकं आवडतं ना, मी तुम्हाला ते पालीमधून वाचायसाठी आणलं होतं, पण त्याला खूप वेळ जाईल. 3 पॅरेग्राफ आहेत त्याचे, पालीमधून वाचायचं मी ठरवलं होतं आणि तुम्हाला सांगायचं. त्या महालीबरोबर बुद्धाची चर्चा झाली होती की महालीने त्याला विचारलं होतं बुद्धांना, काय महालीने बुद्धांना विचारलं की लोक तुमच्याकडे काय येतात, कुठला असं विशेष आणि असं काय महान असं सत्य आहे किंवा महान अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे हे ब्रह्मचर्य लोक घरदार सोडून तुमच्याकडे येतात ब्रह्मचर्य पालन करायला. तेव्हा बुद्धांनी सांगितलं की त्याला सांगितलं होतं की महाली, माझ्याकडे बुद्ध काय येतात, लोक काय येतात, तर पहिलं तर तो स्वतःपण्य अवस्था प्राप्त करतो. माझ्याकडे आलेला माणूस, हे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये हा गुण आहे, माझ्या धम्मामध्ये हा गुण आहे की तो स्वतःपत्य अवस्था करतो. 3 संयोजनामधून मुक्त होतो, सक्काय दृष्टी, विचिकिच्छा आणि सिलब्बत परामर्थ, ह्या 3 बंधनामधून मुक्त होतो आणि तो स्वतःपन्न होतो आणि ह्या जगामध्ये तो
फक्त 7च वेळा तो त्याच्यामध्ये जास्त वेळा येत नाही स्वतःपन्न व्यक्ती, ही त्याची बुद्धाने दिलेली गॅरंटी आहे काय. आणि त्या 7मध्ये पण 3 प्रकार आहेत. एक बीजी आहे म्हणजे तो एकदाच जन्माला येऊ शकतो. दुसरा आहे तो कोलन कोलो म्हणून आहे, तो 3 ते 4 वेळा येऊ शकतो. आणि तिसरा आहे तो सत्तखत्तू परमो म्हणून एक अवस्था आहे. हा स्वतःपन्नमध्ये ह्या 3 अवस्था आहेत. तो स्वतःपन्न 7ची गॅरंटी आहे ना, तर सत्तखत्तू आहे ना तो 7च्या वर जात नाही. तो एक बीज आहे, तो एकदाच जन्म घेऊन स्वतःपन्न अवस्थेमध्ये. तर असं त्यांनी सांगितलं की महालीला सांगितलं की त्याला हे फळ प्राप्त होतं की तो परत न येणार होतो. म्हणजे एवढा दुःखातून मुक्त व्हायला असंख्य जन्म त्याला नाही, तो 7मध्ये गॅरंटेड मुक्त होणार दुःखातून सर्व असं. तर ह्याच्यासाठी माझ्याकडे येतात लोक असं सांगितलं, चिवर घेऊन ग्रह त्या करून. आणि नंतर तो पुढचे जे 2 संयोजना आहेत, पूर्ण टोटली 10 संयोजनातून मुक्त झाल्यावर तो अरहंत होतो. तर त्याच्या पुढचे जे 2 संयोजना आहेत त्याला तो दुर्बल करतो. तनुता ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की व्यापाद आणि कामछंद आणि व्यापाद ह्याच्यामध्ये रागद्वेष मोहातून हे त्याचे एकदम क्षीण होतात. क्षीण म्हणजे एकदम गळून पडण्यासारखे, म्हणजे नाही अशा प्रकारचे त्याच्यामध्ये होतात. आणि त्यावेळेस तो सगदागामी अवस्था प्राप्त करतो. आणि सगदागामी अवस्था प्राप्त केल्यावर तो फक्त एकदाच येणारा होतो या लोकांमध्ये, कदाचित तो एकदाच येऊ शकतो असा. म्हणजे तो पूर्ण दुःखातून 7 वेळा यायची गरज नाही, 10 वेळा एकदाच येणारा होतो. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी ते हे उत्तर धम्म आहे, हे उत्कृष्ट धम्म आहे, ह्या धम्माला प्राप्त करण्यासाठी माझ्यामध्ये येतात. ही माझ्या धम्माची विशेषता आहे. त्याच्यानंतर बुद्ध सांगतात की हे 5 संयोजनं झाल्यावर अनागामी अवस्थेत पुढचे 2-3 संयोजना आहेत, जे रूपराग अरूपराग मान दिट्टी उद्दच्च हे जे आहेत त्याच्यामधले 2-3 तो लूज करतो आणि अनागामी अवस्था प्राप्त करतो. 5 तर त्याचे पूर्ण नष्ट होतात, पुढे पहिले खालचे 5 पूर्ण नष्ट होतात. आणि तो अनागामी अवस्थेवाला व्यक्ती पुन्हा येतच नाही. अनागामी न येणारा पुन्हा तो कुठल्या तरी शुद्धावास वगैरे देवलोकामध्ये जन्म घेऊन त्या ठिकाणाहूनच तो मुक्त होतो. पुन्हा तो ह्या दुःखी चक्रामध्ये पडत नाही, आता असं बुद्धांनी सांगितलं. आणि ह्या उत्तर धर्मासाठी, ह्या पनितंग, ह्या सुंदर अशा आणि उत्तर अशा आणि उत्कृष्ट अशा धम्माला प्राप्त करण्यासाठी माझ्यामध्ये येतात, ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी. त्याच्यानंतर बुद्ध सांगतात की 10 उरलेले हे 10 संयोजना आहेत ते नष्ट करून अरहंत होतो व्यक्ती. आणि ते अरहंत पद अमृतपद आहे, ह्याला त्याची ते टेस्ट घेतो, याच्यामध्ये उतरतो आणि पुन्हा न येणारा होतो, सर्व दुःखातून मुक्त होतो. आणि हे अरहंत पद मिळवण्यासाठी, ह्या उत्तर धर्म मिळवण्यासाठी, हे उत्कृष्ट धम्म आहे, ह्याला प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे लोक येतात असं ते बुद्ध सांगतात. आणि हे बुद्धाचे श्रावक संघ आहेत. ह्या 4ला श्रावक संघ, श्रावक तर आपणही आहोत, जे सामान्य उपासक आहेत ते पण श्रावक आहेत. आपण श्रावक आहोत, भिक्षुनी उपासिका श्रावक आहेत, भिक्षू भिक्षुनी श्रावक आहेत. पण भिक्षू भिक्षुनीमध्ये ज्यांनी फल प्राप्त केले ते खरे बुद्धाचे श्रावक आहेत, दुसरे नाही आहेत. साधारण भिक्षू नाही, त्याला त्याच्यामध्ये मोडत नाहीत. इवन बुद्ध हे पण म्हणतात, बुद्ध त्यालाच आपला पुत्र म्हणतात ज्यांनी फल प्राप्त केले. उगाच शिवर घेऊन गेला पोट भरायसाठी किंवा काही करण्यासाठी. धम्म संघ मला क्षमा करो, पण बुद्धांनी सांगितलं की पुढे असे भिक्षू होतील वाईट करणारे, असं बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर बुद्धांनी सांगितलं की काय म्हणतो तुम्ही, हे जे श्रावक संघ आहे, आपण पण श्रावक संघ आहोत. पण बुद्ध स्वतः त्यालाच आपला पुत्र म्हणतात ज्यांनी फळ प्राप्त केले. उगाच चिवर घालून बसलाय म्हणून नाही, ते म्हणतात ये मेरा पुत्र आहे. कुठलीही अवस्था फळाची प्राप्त करतो, फळ प्राप्त करतो तेव्हा तो आर्य होतो. आणि त्यालाच बुद्ध आपला पुत्र म्हणतात, दुसऱ्याला नाही म्हणत. बाकी श्रावक तर आपण सगळे आहे, पण खरे श्रावक ते आहेत ज्यांनी आणि म्हणून जर तुम्हाला खरं बुद्धाचा श्रावक म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला पण ते करावं लागेल, आपल्याला पण ते फल प्राप्त करावं लागेल आपल्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी. त्याच्यानंतर दुसरी गाथा म्हटलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो संघाचा गुण सांगितलेला आहे तो त्यांनी सांगितला, ये सुपयुता मनसा दळेन निक्कामिनो गौतमसा सनम्मी ते पत्तीपता अमतंग विगय्य लदा मुदा निभूतिंग भुंजमाना इदम पिसंगे रतनंग पनितंग ये सुपयुता मनसा दळेन. तर खूप जो संघ आहे त्यांनी जे हे जे फळ प्राप्त केले ते कसं प्राप्त केलं आहे, तर खूप कष्टाने प्राप्त केलं आहे, निष्काम भावनेने प्राप्त केलेलं आहे, खूप त्यागाने प्राप्त केलं आहे. जसं बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त खूप मेहनत केलेली आहे. आणि त्या मेहनत करून त्या संघाने काय केलेलं आहे, अमताचं टेस्ट घेतलेली आहे, अमृतपदाची. त्यांनी ते फळ प्राप्त केले, अमतंग पदंग. ये सुपयुता मनसा दळेन निक्कामिनो गौतम. तर बुद्धाच्या गौतम शासने, बुद्धाच्या शासनामध्ये, बुद्धाच्या देशनेमध्ये, धम्मामध्ये त्यांनी खूप मेहनत करून हे प्राप्त केलेलं आहे.
काय हे फळं प्राप्त केले आहेत, वर जे फळ सांगितले ना ते फळं प्राप्त केलेले आहेत. आणि म्हणून इदंपि संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. आणि हे संघामध्ये असलेलं उत्कृष्ट रत्न आहे की त्यांनी वीर्य दाखवून ते फळ प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सत्यवचनाने काय हो, तुमचं मंगल हो. त्याच्यानंतरचा जे स्टांजा आहे तो असा म्हटलेला आहे, 6 वस. आता याच्यामध्ये स्वतःपन्न व्यक्तीचे गुण सांगले. 6 वस दसन्न संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवंती सक्काय दिट्टी विचिकिच्चितंच सिल्लबतं वापी यदत्ति किंची चतुह पाये ईच विप्पमुत्तो छछाबि ठानानी अबब्बो कातू इदंपि संगे रतनं पनीतं. तर त्यांनी स्वतःपन्न व्यक्तीचा गुण सांगितला ह्या स्टांजामध्ये. ह्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की 6 वस दसन्न संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवंतु. तर जो स्वतःपन्न व्यक्ती होतो तो 3 ह्याच्यामधून मुक्त होतो, सक्काय दिट्टी विचिकिच्छा आणि शीलवर्त प्रमोद ह्या 3 दोषांमधून मुक्त होतो. आणि सक्काय दिट्टी विचिकिच्छितंच सिल्लबतवापी यदत्ति किंची चतुह पाहितो. आणि मग ह्याच्यातून मुक्त झाल्यावर जो स्वतःपन्न व्यक्ती ह्या 3 गोष्टीतून 3 बंधनातून मुक्त झाल्यावर चतुह पाये विप्पमुत्तो, तो पुन्हा अपाय गतीला जात नाही. ज्या 31 लोक सांगितलेले आहे त्याच्यामध्ये जी अपाय गती आहे, निरय लोक, त्रिचान लोक, पशुलोक आणि प्रेत लोक, हे जे सांगितलेले आहे अपाय गती, तिकडे तो जात नाही. तो जन्म घेईल तर देवलोकात किंवा मनुष्य लोकात आणि नंतर 7 जन्म घेऊन मुक्त होईल. तर ही स्वतःपत्य व्यक्तीची क्वालिटी आहे. जर त्यांनी मिळवलं तर ही सांगितलेली आहे. तर स्वतःपत्ती कधीच काय होत आहे, निरय लोकामध्ये खालच्या लोकांमध्ये जात नाही. तर ही स्वतःपत्ती फलप्राप्त व्यक्तीमध्ये संघामध्ये असलेली ही क्वालिटी आहे. इदंपि संगे रतनं पनीतं एतेन, ही जी क्वालिटी आहे ज्यांनी फलप्राप्त केलं आहे आणि तो अपाय गतीला जाणार नाही. तर ह्या सत्यवचनाने हे असलेलं संघामध्ये असलेलं हे उत्तम रत्न आहे. आणि ह्या सत्यवचनाने तुमचं मंगल हो. त्याच्यानंतर किंचापि सो कम्मं करोति पापकं कायेन वाचा उदचेत सावा. आणि त्याची दुसरी एक क्वालिटी सांगितली ह्याच्या गाथेमध्ये त्यांनी, किंचापि सो कम्मं करोति, त्याच्या हातून आहे ना काही पाप घडत नाही पहिली गोष्ट. आणि जर घडलंच येन केन प्रकारे काही छोटं मोठं जर त्याच्याकडून दुष्कर्म घडलं तर तो काय करतो, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणे, क्षमा मागतो आणि आपल्या कामाला लागतो. होत तर नाही, पण झालं तर होत तर नाही, आणि झालं तर तो लपवू शकत नाही असं बुद्धांनी सांगितले. झालं तर तो लपवू शकत नाही. आणि इतर लोक आहे जे सामान्य लोक आहे की दुसरं आहे, तर ह्याच्यामध्ये सगळं काय लपवालपवीतच खेळ असतो. पण असा जो निवानाचा साक्षात्कार केलेला माणूस आहे स्वतःपत्ती, तो करत तर नाही, पण जर येन केन प्रकारे जर काही छोटीशी चूक झाली तर तो क्षमा मागतो आणि पुन्हा ते कृत्य करत नाही. आणि केलेलं तो लपवू शकत नाही. हे त्याच्यामध्ये असलेली विशेष क्वालिटी आहे. लपवून ठेवणं हा म्हणजे सगळ्यात मोठं काय. तर ही जी क्वालिटी त्या स्वतःपन्न व्यक्तीमध्ये येते. आणि म्हणून संघामध्ये हा गुण आहे. स्वतःपन्न व्यक्ती हा संघाचा सदस्य आहे. हाही संघामध्ये हा जो गुण आहे तो काय आहे, इदंपि संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सोते. तर हा एक विशेष गुण आहे. हा रत्नपनीत आहे, ह्याच्यामुळे संघ रत्नपनीत आहे. आणि ह्या सत्यवचनाने तुमचं कल्याण हो. त्याच्यानंतर वनप्पगुंबे यथा फुसिक दन्मे. मेमध्ये तुम्ही पण फिरत असाल, मी पण ह्याच्यामध्ये फिरत होतो BRCमध्ये. तर सर्व झाडं कसे फुलांनी भरलेले होते. नवीन पालवी आली होती, पिंपळाला लाल लाल पानं आली होती, पिवळे फुलं, हिरवी फुले. ह्या पंपाजवळ 3 झाडं आहेत चाफ्याची मोठी, पूर्ण सफेद फुलांनी भरली होती. TSHकडे गेलं तर पिवळी फुलांनी भरली होती, पिवळे चाफ्याचे फुलं, सफेद पाचे फुलं, लाल चाफ्याचे, मरून कलरचे चाफ्याचे फुलं. जिकडे जाईल तिकडे ते पिवळी फुलं, हिरवी फुलं, सफेद फुलांनी भरलेले झाडं. तर मी जेव्हा तिकडून फिरायचो तेव्हा मी नेहमी स्टांजा बोलायचो. नेहमी जाताना कामावून येताना जाता तिकडूनच यायचो ना आकाशगंगाकडून. तर नेहमी बोलायचो, वनप्पगुंबे यथा फुस्सी तग्गे गिम्मान मासे पटमेस्मी गिम ततुपमं धम्मवरंगा देसई निब्बानगामी परमं हिताय. तर नेहमी बोलायचो. मी किती वेळा बोलला असेल. तर मित्राला पण मी माझ्या सांगितलं. त्याने जेव्हा मला विचारलं, अरे कसं आहेस, काय तुमच्याकडे कसं आहे, तर मी बोललो की मी खूप आनंदात आहे. मी जेव्हा ते सर्व बघायचो आणि ही जेव्हा गाथा बोलायचो तर मी खूप आनंदित व्हायचो. कारण त्या गाथेबरोबर त्याचा जो अर्थ आहे तो माझ्या मनामध्ये रोल व्हायचा. तो त्याला आश्चर्य वाटलं. बोला एवढी दुःखद अवस्था आहे मेमध्ये, बुद्धांचा जन्म झाला मे महिन्यामध्ये, एप्रिलमध्ये बघा. पण बघा निसर्ग कसा भरलेला असतो. त्याला मी सांगितलं की अरे मी ना खूप आनंदात आहे. दुःखाची एवढीच गोष्ट आहे, पण ती पण बाजूला होते की लोक करोनाच्या विळख्यात आलेले आहेत, मरत आहेत, त्याचं दुःख भोगत आहेत. ह्याचं तर मला थोडंसं दुःख आहे, पण मी आनंदित आहे की ह्या महिन्यात बुद्धाचा जन्म झाला. आणि बघ ह्या माझ्या आजूबाजूला माझे 25-30 मी फोटो काढलेत माझ्या ह्याच्यामध्ये. तर वनप्पगुंबे यथा फुस्सी दगे, जे
वन आहेत, अरण्य आहेत, ते कसे प्रफुल्लित झालेले आहेत, ऊर्ध्वगामी झालेले, त्यांचे टोकाशे ऊर्ध्वगामी आहेत, नवीन पालव्याले, फुल पालले. आणि असाच धम्म वनपगुंबे यथा फुसितगे गिम्मान मासे पटमस्मी गिमे तथोपमंग धम्म, अशाच प्रकारचा सुंदर आणि पनित धम्म दिलेला आहे, जो तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन झालेला आहे. आणि म्हणून ही बुद्धामध्ये असलेली इदंपि बुद्धे रतनं पनितं, ही बुद्धामध्ये बुद्धाने धम्म दिलेला आहे, बुद्धाचा धम्म आहे, ही बुद्धामध्ये असलेलं रतनपणित आहे. आणि ह्या सत्यवचनाने तुमचं कल्याण हो असं तर. आणि हे सत्य गोष्ट आहे, ही काही खोटी नाही, सांगवेगीची नाही, सत्य आहे, प्राप्त केलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लास्ट स्टांजा आहे, वरो वर यू वरदो वराहरो अनुत्तरो धम्म वरंग आदेसई इदंपि बुद्धे रतनं पनितं. तर बुद्ध कसे आहेत, वरो वर यू वरदो वराहतो. तर ही दुसरे लोक पण ही वापरतात. जसं मी हुरंगवा सांगितलं ह्याच्यामध्ये उर्दूमध्ये हुरंगवा म्हणजे ते वारा पाहतात, तसं याच्यामध्ये पण हा शब्द आहे ना, तो दुसरे लोक वापरतात. वरदो वराहरो अनुत्तरो, वरद विनायक हे बुद्धाचं नाव आहे, स्वयंभू हे बुद्धाचं नाव आहे, बुद्धाचे सहस्त्रनाम आहेत, तेच नावं दुसऱ्यांनी घेतले त्याला. पण मी पहिलंच सांगितलं की बुद्धामध्ये क्वालिटी असेल तर त्याला म्हणू शकतो, दुसऱ्याला म्हणू शकत नाही. तर बुद्धाचे सहस्त्र नाव आहेत, लोकविदू, अनुत्तरो, सत्तादेव मनुष्यानंग हे बुद्धाचे नाव आहेत, स्वयंभू बुद्धाचं नाव आहे काय. तर अशा अनेक नावाने विभूषित स्वतः वरो म्हणजे स्वतः श्रेष्ठ आहे, स्वतः अनुत्तर अशी संबोधी प्राप्त केलेली आहे. आणि ती मुक्त हस्ताने सगळ्यांना दिलेली आहे. वरो वरयू वरदो वराहनो दिलेली आहे, स्वतःच्या अनुभवाने स्वतः प्राप्त करून, काही लपून ठेवलेलं नाही. कोणी जर धर्मगुरू असला, कोणी काही शिकवणारा असला तर अंगठा कापून मागणारे पण गुरु आहे तिथे, धम्मगुरू. पण बुद्धांनी काही लपून ठेवलेलं नाही की बाबा मी थोडं सांगतो आणि थोडं लपून ठेवतो, नाही तर माझा मान राहणार नाही, असं काहीच नाही आहे. सर्व त्यांनी उघड सांगितलेलं आहे. म्हणून बुद्ध हे काय श्रेष्ठ गुरु आहेत, काहीच लपून ठेवलेलं नाही आहे. म्हणून हे जे रत्न आहे बुद्धांनी जे प्राप्त करून सांगितलं ते बुद्धामध्ये असलेलं रतनं पनित आहे. आणि ह्या सत्यवचनाने तुमचं इदंपि बुद्धे रतनं पनितं एतेन सच्चेन सुवती होती. आणि आता शेवटचा स्टांजा आहे, मी जाणून बुजून हे जे रतन सुत्त आहे त्याचा जे पहिला भाग आहे ते अगोदर बोललो, नंतर तुम्हाला सांगितलं. आणि जे रत्नांची जी गोष्ट आहे ती मी आता सांगतोय, आणि शेवटचा भाग मी नंतर बोलणार आहे जो रतन सुत्तात बोलेला या निदभूतानी. तर शेवटचं जे कडवं आहे ते अरहंत व्यक्तीबद्दल आहे, ज्याने अरहत्व प्राप्त केलं, हे धम्माच्या मार्गावर चालून बुद्धांनी शिकवल्या मार्ग. अरहंत खीनंग पुराणंग नवंग नत्ती संभवंग विरत्त चित्ता ऐतिके भवस्मी ते खीन बीजा अविरुळी छंदा निब्बंती धीरा यथायंग पदीपो इदंपि संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. खीनंग पुराणंग, सर्व त्या अरहंत व्यक्तीचं काय अवस्था झालेली आहे, खीनंग पुराणंग, सर्व पुराणे जे भवसंस्कार आहेत ते नष्ट केलेले आहेत. नवंग नक्की समवान, नवीन येणार नाहीत. विपश्यनेने हेच होतं जेव्हा आपण विपश्यना करतो. आणि म्हणून लोक इकडे जगातले 150 लोकांमध्ये विपश्यना का पोहोचली, कारण हे प्रॅक्टिकल आहे, तुम्ही करून बघू शकता. जुने कर्म आहेत, अरहंत एखादे कर्म करतो काही तर त्याचं काय फळ होत नाही. पण आपण सामान्य मनुष्य विचार जरी केला, काही जरी कृती केली तर त्याचे संस्कार बनतात. तर पुराणे जे संस्कार आहेत ते नष्ट होतात, जे मागे आपण घेऊन आलेलो आहे आणि या जन्मात भोगतोय ते सर्व नष्ट होतात, नष्ट करतात. खीनंग पुराणंग नवंगनती, आणि नवीन उत्पन्न करत नाहीत. अरहंत व्यक्ती आहे, नवीन उत्पन्न करत नाहीत. की नवंगनती संभवंग विरक्त चित्त ऐतिके, चित्त विरक्त झालेलं आहे. विरक्त चित्त, विरक्त कशापासून विरक्त झालेलं आहे तर भवस्मिंग, पुढचा भव येण्यासाठी विरक्त झालेला आहे, पुढचा भव येणार नाही आहे. भवस्मिंग ते खीन बीजा अविरुळी छंदा, तर ते त्याच्यातून ते मुक्त झालेले आहेत. छंद, काम वगैरे जे काही विकार आहेत त्याच्यातून मुक्त झालेले आहेत. ते खीन बीजा, खीन बीज झाले, आता ते बीजच नाही की पुन्हा जन्म होईल. विरक्त चित्त झालं आहे, त्या बीजापासून विरक्त झालेलं आहे चित्त. अविरुळी छंद निबंती धीरा यथायंग पदीपो, विरक्त झालेले आहेत. आणि त्यांनी त्या तेलाचा प्रदीप आहे, तो वात आणि तेल संपल्यावर जसा विसतो, काहीच शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे त्यांनी निर्वाणामध्ये गती प्राप्त केलेली आहे, सुगती प्राप्त केलेली आहे. आणि असा तो अनंत पदाला पोहोचलेला जो व्यक्ती आहे, ही जी स्वप्रयत्नाने धम्माला जाणून, बुद्धाच्या धम्माला जाणून त्यांनी जे हे जे प्राप्त केलेलं अमृतपद, हे खरोखर गोष्ट आहे, सत्यवचन आहे, ह्याला तुम्ही पण अनुभवू शकता. आणि ही जी श्रावक संघाने जे पद मिळवलेलं आहे, हे अरहत जे प्राप्त केलेलं आहे, हे संघामध्ये असलेली रतनं पनितं आहे. म्हणून इदंपि संघे रतनं पनितं एतेन सच्चेन सोती, संघामध्ये असलेलं हे रतन पनित आहे, सर्वश्रेष्ठ रत्न. आणि ह्या सत्यवचनाने सर्वांचं
मंगल हो. तर ही रतनसुत्त या ठिकाणी संपलेलं आहे. तर सुत्त आहे, रत्न आहे, तर बुद्ध आहे. बुद्धाची व्यक्तिगत कोणाची पूजा करायची नाही. बुद्धांनी पण सांगितलं, बाबासाहेबांनी पण सांगितलं. तर आपण गुणांची पूजा करतोय. बुद्ध आहे तर बुद्धाच्या गुणांची पूजा करतोय. धम्म आहे तर धम्माच्या गुणांची पूजा करतोय. संघ आहे तर गुणांमुळे संघ आहे, गुणांची पूजा करतोय. आणि त्याच्यामुळं हे श्रेष्ठ रत्न आहे. गुण आहे म्हणून रत्न आहे, श्रेष्ठ गुण आहे म्हणून श्रेष्ठ रत्न आहे, आणि ते निब्बाणाकडे नेणार आहे. म्हणून या ठिकाणी हे रतनसुत्त संपतंय. त्यानंतर शेवटचा जो हे आहे तो मी या ठिकाणी घेत आहे. इथे बोलवल्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद, आभार मानतो. मला या अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी हे रतनसुत्त बोलायला मिळालं. तसं तर शॉर्टकटमध्ये मिळेल. जर खरोखर याचं जर प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं तर हे तर रात्रच निघून जाईल एकेका गोष्टीचं, कारण तिथं आपण थोडं थोडं घेतलेलं आहे. तर हे जे कल्याणकारी रथ आहे त्याचं पठण करा, आणि हा एक्सपिरियन्शियल धर्म आहे, ह्याचा तुम्ही सर्वांनी अनुभव घ्या. एवढं बोलून मी बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रभावाने, त्रिरत्नाच्या प्रभावाने सर्व दृश्य अदृश्य पाणी बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने आणि माझ्या पुण्याच्या प्रभावाने, माझ्या संचित पुण्याच्या प्रभावाने सर्व दुःखमुक्त होत, रोगमुक्त होत, भयमुक्त होत. यानीद भूतानि समागतानि भूम्मानि वायानि वन्तलिखे तथागतं देवमनुस्सपूजितं बुद्धं नमस्साम सुवत्थी होतु. यानीद भूतानि समागतानि भूम्मानि वायानि वन्तलिखे तथागतं देवमनुस्सपूजितं धम्मं नमस्साम सुवत्थी होतु. यानीद भूतानि समागतानि भूम्मानि वायानि वन्तलिखे. तथागतं देवमनुस्सपूजितं संघं नमस्सामि सुवत्थी होतु ती. न साधु साधु साधु.
रतनसुत्त कल्याणकारी रत्न. गुरुजींनी आपल्याला खरोखरच आपल्याला त्यांच्या मधुरवाणीतून आजच्या युगातलं आणि 2,500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या युगात खरोखरच काय आज जशी महामारी आहे तशी भगवान बुद्धांच्या काळात पण महामारी झाली होती. पण त्याच्यावर भगवान बुद्धांच्या तपश्चर्या जो बोलतात त्यांच्या ह्याने कितीतरी फायदा झाला हे थोडक्यात आपल्याला सांगितलं. आणि त्यांच्या बरंच आपल्याला खरोखर आज असं वाटत होतं टायमाचं बी आपल्याला बंद नाही पण असा इथं हलू नये एवढं त्यांचं म्हणजे प्रवचन आपल्याला चांगल्या प्रकारे गुरुजींनी सांगितल्याबद्दल शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळा ही आपल्या प्रति मंगल कामना व्यक्त करते. मी आजच्या पुष्पाचे अध्यक्ष काकडे गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रवचनकांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. साधू साधू साधू. त्याचप्रमाणे अध्यक्षांना आणखी विनंती करू त्यांना धम्मदान पण द्यायचं आहे. साधू साधू साधू. मी भालेराव गुरुजींना विनंती करतो की आजच्या पुष्पाच्या अध्यक्ष भालेराव काकडे गुरुजींचं बी स्वागत पुष्प देऊन करायचं आहे. साधू साधू साधू. पुढील पुष्प 3/8/2000 रोजी सोमवार आहे श्रावण पौर्णिमा ह्या असल्यामुळे आपण त्याचा विषय आहे की बौद्धांचे सण आणि मंगल दिन. आणि ह्या विषयाला न्याय देण्यासाठी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक वासुदेव हिवराळे गुरुजी हे आपल्याला लाभणार आहेत. तरी आपण सर्वांनी पुढील पुष्पाचा त्यासाठी लाभ घ्यावा. मी आजच्या पुष्पाचे अध्यक्ष काकडे गुरुजी यांना विनंती करू त्यांनी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे आपलं. रोडे गुरुजीने जे आपल्या सुंदर आणि मृदुवाणीमध्ये रतनसूत भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेला महामारी उत्पन्न झाली त्यावेळेला त्यांनी ज्या वैशाली नगरीमध्ये जे रतनसूत घेतलं लिच्छवी असतील आणि कौशल्य राजा अधिपती यांच्या सर्व विषयाला हात घालून त्यांनी आपल्याला त्यांच्या मृदुवाणीमध्ये मंगल हे रतनसूत सांगितलेलं आहे. आणि रुक्मिणी बुद्धविहार बौद्ध मित्रमंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा अणुशक्तीनगर विस्तारित मंडळ या दोन्ही संस्थांच्या वतीनं तुमचं मंगल हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जे सर्व उपस्थित आहेत या सर्वांचं मंगल हो आणि पुढील उपस्थिती अशीच दाखवावी हीच सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आता सर्वांनी सामुदायिक त्रिशल शरणार्थी घ्यायचे आणि कार्यक्रम संपला सगळं. आपले शाखेचे सरचिटणीस सर्वात सुंदर असं सूत्रसंचालन करतात आणि त्यांना एक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. बोरोडे गुरुजी त्यांचं एक पुष्प देऊन स्वागत करतो. चला गुरुजी सांगा. नति मे शरणम अय्यम बुद्धो मे शरण
वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणम् अयम् धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणम् अयम् संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम नमो बुद्धाय।